पहिलं मला गरज नव्हती लोन काढायची ॲक्च्युअल. पण आता या सिनारिओमध्ये काय झालं होतं, माझी 15 लाख रुपये जेव्हा माझी गेली, माझी मेंटॅलिटी एकदम स्टक झालेली होती. मी मानसिकतेने हललेलो होतो पूर्ण. मी माझं पर्सनल लोन काढलं 5 लाख रुपये एचडीबी फायनान्स म्हणून. ते मला 2 दिवसामध्ये अप्रूव्ह झालं. सिव्हिल चांगलं होतं, ट्रान्झॅक्शन खूप जास्त झालेले होते सेव्हिंग अकाउंटमध्ये. 2 दिवसामध्ये माझं पर्सनल लोन अप्रूव्ह झालं आणि मी माझे सायको ट्रेडिंग पुन्हा कंटिन्यूच करत गेलो. मी त्याला ॲक्च्युअली ट्रेडिंग नाही म्हणू शकत, मी त्याला गॅम्बलिंग म्हणू शकतो. मी स्कॅल्पिंग करत होतो की आजच घ्यायचं आणि याच क्षणाला विकायचं, त्याच 10 मिनिटाला विकायचं. मी डेलीचे 700 ते 800 ट्रेड करत होतो. एवढे शेअर मार्केटमध्ये असं थोडीच असेल की तुम्ही फक्त लॉसच करताय. तुम्हाला कुठंतरी प्रॉफिट दिसत असेल म्हणून तुम्ही त्याच्यामध्ये पैसे टाकत असाल. मला असं वाटलं मी ज्या गोष्टीवर हात ठेवेल ती सोनच होईल, चांदी होणारच नाही. त्यामुळे असं वाटलं मी ट्रेडिंगमध्ये पण हात टाकेल तर मी तो करोडपतीच बनेल. ओव्हर कॉन्फिडन्समध्ये खूप ओव्हर कॉन्फिडन्समध्ये आलो आणि इगोस्टिक पण झालेलो होतो, कारण की अहंकार खूप जास्त झालेला होता. कमी एजमध्ये सर्व बघितलं होतं. माझ्या नातेवाईक आसपास कोणीच नव्हतं. माझ्या 1 वर्षामध्ये 365 दिवसामध्ये माझा हा जो जर्नीचा लॉस होता 55 लाखाचा, हा ऑलमोस्ट 1.5 करोडमध्ये आणखी वाढला. म्हणजे 1.5 करोड प्लस 50 लाख, ऑलमोस्ट 2 करोडच्या आसपास. बार्शीमध्ये एक घटना घडली. एका शिक्षकाने स्वतः आत्महत्या केलीच, प्लस पूर्ण कुटुंबालाही त्यांनी संपवलं. तर कशामुळं? तर ते फक्त आणि फक्त पैशांमुळे. त्यांना 1 कोटीपेक्षा जास्त त्यांच्यावरती कर्ज होतं आणि तेही फक्त शेअर मार्केटमुळे. आणि त्याला अपवाद आहे आत्ता नवीन पिढी. तर नवीन पिढीसुद्धा त्या गोष्टीमध्ये पडत चाललेली आहे. विदाऊट एज्युकेशन आपण शेअर मार्केटमध्ये पैसा लावतो आणि आपल्या चांगल्या आपण जे कष्टाने पैसे कमवलेले आहेत त्याला कुठंतरी मग आळा बसतो आणि सगळ्याच गोष्टी त्या स्वतः व्यक्तीचा तर लॉस होतोच होतो, पूर्ण कुटुंबाचाही लॉस होतो. तर अशीच आज आपण एक गोष्ट घेऊन आलेलो आहोत. तर भेटत आपल्याच्या नवीन पाहुण्यांना. नमस्कार दादा. नमस्कार. कशा आहात? एकदम मस्त, एकदम बढिया. काय नाव आपलं? आकाश राजा ओसरमोल, बुलढाणा, महाराष्ट्र. बरं. तर आकाश काय करता आपण? सर बाय प्रोफेशन तर मी पॅथॉलॉजिस्ट होतो, पण सध्या पण आहे. माझ्या 2 स्वतःच्या क्लिनिकल पॅथॉलॉजी लॅब होत्या. साईड बाय साईड मी 2 कॅफे पण टाकले होते बुलढाण्यामध्ये. बरं, ओके. तर काय गोष्ट आहे आजची तुम्हाला शेअर करायची? ॲक्च्युली सर माझी खूप चांगली लाईफ चालू होती, पण ती मी हाताने स्पॉईल केली असं मला वाटतंय. आणि तेच मला सर्वांना सांगायचं आहे की ज्या फेजमधून मी चाललोय त्या फेजमध्ये तुम्ही नका पडू. जर का माझ्या थ्रू तुम्ही अवेअर होत असाल तर माझ्यासाठी ती खूप चांगली गोष्ट आहे की मी ॲटलिस्ट एक तरी कुटुंब मी सुखरूप घालवू शकतो. आणि जर का तुम्ही त्या स्थितीमध्ये असाल ज्या स्थितीमध्ये मी आहे, तर 100% मी तुम्हाला अवेअर करू शकतो आज. नक्कीच. सो मला सांगा काय गोष्ट होती, कुठून सुरुवात झाली या गोष्टीची? सर स्टार्टिंगमध्ये म्हणजे आता सांगायचं झालं ना तर मी 18 वर्षाचा जेव्हा झालो, 12वी माझी झाली, 12वी सायन्स केलेलं मी. आणि आता माझं सध्याचं वय 27 आहे. जसे माझं 12वी झाली तसं मी खरंच जेन्युअनली केटरच्या कामापासून स्टार्ट केलेलं होतं. बरं. हा, म्हणजे 180 रुपये पर डे होता तेव्हाचा. 180 रुपये पर डेने मी काम करायचो, म्हणजे सकाळी 8 ते रात्री 8 पर्यंत. तिथनं माझी जर्नी स्टार्ट झाली. ऍक्च्युली सायन्सचा विद्यार्थी होतो, चांगल्या घराण्यातून होतो, पण हालाकी परिस्थिती मिडल क्लासच. पण घरच्यांची होप होती की तुला आम्ही कसंही करून शेतीवाडी करून तुला शिकवतो. आणि मी ग्रो झालो त्याच्यामधनं, शिकलो मी त्याच्यामधनं. हळूहळू मी ग्रॅज्युएशन केलं 3 वर्षामध्येच मी DMLT नावाचा कोर्स केला. मी माझ्या स्वतःची एक पॅथॉलॉजी लॅब टाकली 2020 मध्ये. ओके, कोविडच्या पिरियडमध्ये टाकली मी. आणि लॅब टाकल्यानंतर मला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला, भयानक चांगला रिस्पॉन्स. ऍक्च्युअली मी माझे इक्विपमेंट आणि जे मशिनरी होत्या त्या सर्व मी लोनवरती घेतलेल्या होत्या. म्हणजे मी त्यांचे इन्स्टॉलमेंटमध्ये पेमेंट भरणं चालू होते. बरं, ठीक आहे. मी माझी पहिली लॅब टाकली, त्याला मी इन्व्हेस्ट केले 7 ते 8 लाख रुपये. माझ्याजवळ कॅश होते 2 लाख, 5 लाख रुपये मी त्याच्यामध्ये टाकले. 2020 मध्ये मी जेव्हा पॅथॉलॉजी लॅब टाकली मला भयानक रिस्पॉन्स मिळाला, कारण की मी एकदम फ्रेश होतो. त्याच्यानंतर माझं नॉलेज पण खूप चांगलं होतं. मी एज्युकेशन पण चांगलं याच्यातून घेतलं होतं. DMLTचा कोर्स पण चांगला केला होता आणि डॉक्टर लोकांना माझे रिपोर्ट जेन्युअन वाटत होते. त्यामुळे 2020 मध्ये पहिल्याच फ्लोमध्ये कोविड चालू असल्यामुळे मला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला. मी एका पॅथॉलॉजी लॅबहून दुसरी पॅथॉलॉजी लॅब टाकली. माझ्या 2 पॅथॉलॉजी लॅब 2 वर्षामध्ये झाल्या. म्हणजे पहिल्या वर्षी माझी 1 लर्न केली, दुसऱ्या वर्षी दुसरी पॅथॉलॉजी लॅब टाकली. माझं अर्निंग 5 ते 6 लाख रुपये पर मंथ सुरू झालेलं होतं. बरं. हा, डे म्हणजे मंथली मी 5 ते 6 लाख रुपये कमवत होतो. यामधनं खर्च पाणी वेगळा. ओके, यामध्ये इन्क्लूडच येतो. म्हणजे तो काढून जर का काढायचा म्हटलं तर 2 ते 3 लाख रुपये मी हमखास कमवत होतो. आता करंट फ्लो मध्ये असल्यामुळे मग आणखी बिझनेसची ओढ एक्सपांड होण्यासाठी मी प्रयत्न केला. मग मी 1 कॅफे टाकला, त्यानंतर मी ऍडिशनल दुसरा कॅफे टाकला. ऍट ए टाइम मी 4 बिझनेस रन करायचो. अरे वा. बरं. माझ्या हाताखाली 8 मुलं जवळपास कामाला होते. 4 पॅथॉलॉजी फील्डमध्ये होते आणि 4 ते कॅफेसमध्ये होते. 2-2 कॅफेसमध्ये 2-2 मुलं. सर्व एकदम व्यवस्थित चालू झालेलं होतं. ऑलमोस्ट नियर अबाउट 8 ते 9 लाख रुपये पर मंथ कमवायचो. दोन्ही कॅफेची मंथली अर्निंग आणि दोन्ही पॅथॉलॉजी लॅबची. आता यांचा जर का खर्च काढून जरी म्हटलं तर 3 ते 4 लाख रुपये हमखास माझे दर महिन्याला उरायचे, म्हणजे उरायचे. 4 लाख रुपये मंथली अर्निंग सुरू होतं. मला कशाचीच कुठली काही गरज नव्हती. एकदम वेल सेटल चालू होतं.
यामध्ये मी माझा स्वतःचा प्लॉट सुद्धा घेतला, माझ्या स्वतःच्या प्लॉटवरती घर सुद्धा बांधलं. मी माझी एक स्वतःची बलेनो गाडी पण घेतली ऑन कॅश 10.5 लाख रुपयाची. त्याच्यानंतर बाईक्स वगैरे हे पण घेतले. आणि जी लॅब मी सुरुवातीला लोनवरती काढलेली होती ती लॅब पण मी नील केली. जी दुसरी पॅथॉलॉजी लॅब टाकली तिची इक्विपमेंट पण मी कॅश घेतले. कॅफेचा पण स्वतःचा बिझनेस मी कॅशमध्ये घेतला. म्हणजे एकदम मिडल क्लास गरीब घराण्यातून वेटरचं काम करणारा समजा त्या फील्डमधनं मी रिलेट केलं होतं की एका टायमाला मी 180 रुपये रोजाने पण जायचो. पण आज माझी परिस्थिती तेव्हा अशी होती की मी म्हणजे अनस्टॉपेबल झालो होतो. फेब्रुवारी 28 दिवसाचा महिना होता पण मी 12 लाख रुपये क्रॉस केले होते एक सिंगल मंथमध्ये. अच्छा. हा, आणि एज फक्त 22-23 वर्ष होतं. जे माझ्या हाताखाली मुलं कामाला होते ते 27-28 वर्षाचे होते. जे आज मी ज्या स्टेजमध्ये म्हणजे हे मुलं माझ्या हाताखाली ते मला दादा म्हणायचे. म्हणजे तिथनं माझी सुरुवात झालेली. पण हळूच मध्ये एक शेअर मार्केट नावाचं म्हणजे एक रील बघितली. स्क्रोलिंग मध्ये 2023 पर्यंत फॅन्टॅस्टिक लाईफ सुरू होती. सेव्हिंग वगैरे सर्व होतं. सर्व एक्सपेन्सेस जे मटेरियल वगैरे गुड्स, त्याच्यानंतर लॅबचे रिएजंट, सर्वांचे पैसे एकदम ओके जात होते. हे तू कितव्या वयामध्ये एवढं अचीव्ह केलं होतं? म्हणजे 18 ते 3 ग्रॅज्युएशनचे 21 वर्ष, 22, 23, 24 बस 3 वर्षामध्ये हे सर्व केलं होतं मी. म्हणजे तू किती रुपयांचे ऍसेट तू जमा केली तुझ्याकडं? ऍसेट 40 ते 50 लाख रुपयाचे झालेच असतील, कॅफे प्लस दोन्ही पॅथॉलॉजी लॅब. म्हणजे 24 वर्षात तू जवळजवळ करोड रुपयेपर्यंत पोहोचला होतास. आरामशीर 3 वर्षाची सेव्हिंग पण माझी, हालाकी सर्व खर्च जाऊन माझ्या सेव्हिंगला 10 ते 15 लाख रुपये उरले होते बँक अकाउंटमध्ये, ज्याला मी हात पण नव्हता लावलेला. मग एवढं सगळं चांगलं चालू असताना मग मध्येच तुला शेअर मार्केट करावं असं कसं काय सुचलं? तेच ना, की आता दुपारी टाइम असायचा, मुलं सर्व काम करायचे, मी माझं काम करायचो. म्हणजे मुलं ऍक्च्युअली कामाला लावून दिलेलं होतं, मी रिलॅक्स झालो होतो. ती तर माझी सर्वात मोठी चुकी झाली की मी रिलॅक्स झालो. मला ते फिजिकल वर्क कंटिन्यू ठेवायला पाहिजे होतं. पण म्हणजे मुलांचे पेमेंट वगैरे चालू होते. मला वाटलं जाऊ द्या, करताय काम, आपण फक्त हँडलिंग वगैरे करू, मॅनेजिंग वगैरे करू. आणि स्क्रोलिंग करता करता एक दिवस अशीच रील बघितली ज्यामध्ये एका मुलाचा स्टॉक बर्नर नावाचा मुलगा होता. त्यांनी 44 लाखाचा लॉस केलेला होता शेअर मार्केटमध्ये. मिलिटरी मधून बिलॉंग करत होता तो. आणि नंतर पाहता पाहता त्यांनी ते 44 लाख कव्हर केले आणि आज तो 40 ते 50 CR वरती आहे. मग माझं तेच एकदम क्लिक झालं, यार हे कसं काय होऊ शकते? एवढी मी मेहनत करून, एवढ्या लहानपणापासून मेहनत करून, एवढे कष्ट मी बघितलेलेच, तर मी एवढं करून पण एवढं नाही झालं आपल्याकडनं. मग हे काय शेअर मार्केट काय? बस तिथनं शेअर मार्केटची माझी सुरुवात झाली. आणि ती मला वाटते वर्स्ट नव्हती, पण आता जे मी सध्या जो स्ट्रगल आणि फेज मी हे करतो ना, जो माझ्यावरती आहे, हा सध्या वर्स्ट चालू आहे. वर्स्ट लाईफचा वर्स्ट आहे. मला असं आज वाटते की शेअर मार्केट माझ्या लाईफमध्ये नव्हतंच यायला पाहिजे, बिलकुल नव्हतं यायला पाहिजे. पण ठीक आहे, आता जे देवाने दिलं आपल्याला ते एक्सेप्ट करून समोर जावंच लागणार आहे. अडचणी आल्या तर त्याला समोर जावंच लागणार आहे. बरं, मला सांग, आता ही शेअर मार्केटची हळूहळू सुरुवात कशी झाली? मग तू कसे पैसे टाकत गेला? सुरुवात सर अशी झाली, मी सुरुवातीला 10,000 रुपये त्याच्यामध्ये टाकले. मी ॲक्सिस बँकेचं डीमॅट अकाउंट ओपन केलेलं. ॲक्सिस बँकेच्या मॅनेजरसोबत माझे खूप चांगले रिलेशन होते, कारण की माझं मंथली सेव्हिंगमध्ये ट्रान्झॅक्शन खूप चांगलं होतं. मी माझं मंथली ट्रान्झॅक्शन 7 ते 8 लाख रुपये आरामशीर अकाउंटमध्ये व्हायचं. त्यामुळे बँक मॅनेजरसोबत रिलेशन चांगले होते. त्यांना कॉल केला मी, म्हटलं मला डीमॅट अकाउंट ओपन करायचं आहे. त्यांनी मला डीमॅटबद्दल माहिती दिली. ते बोलले तुम्ही शेअर मार्केट करताय का? म्हटलं नाही, शेअर मार्केट करत नाही, पण मला ओपन करायचं आहे. तर त्यांनी मला सजेस्ट केलं, तू शिक, नंतर कर. मग मी शिकलो वगैरे काही नाही, कारण की पैशाची कमी नव्हती तेव्हा माझ्याकडे. मग मी डायरेक्ट डीमॅट अकाउंट ओपन केलं, ॲक्सिस डायरेक्ट म्हणून. त्यामध्ये मी माझे सुरुवातीचे 10,000 रुपये सोमवारच्या दिवशी टाकले. आता माझ्या डोक्यात हे होतं की शेअर मार्केटमध्ये पैसे टाकल्यानंतर आपण इन फ्युचर ते विकू शकतो. माझे 10,000चे 15,000 पण झाले तर 5,000 मला काही अडचण नाहीये. मी TCS नावाच्या शेअरमध्ये ते पैसे 10,000 रुपये टाकले आणि ते चालता चालता 2 ते 3 दिवसामध्ये झिरो झाले. मग 3 दिवसानंतर मी जेव्हा ते डीमॅट उघडलं, ते ऍक्च्युअल पैसे झिरो झालेले होते 10,000 रुपये. मला असं वाटलं 10,000 गेले कुठे. मी मॅनेजरला कॉल केला, त्यांनी ब्रोकरचा नंबर दिला. नंतर मी ब्रोकरला बोललो माझे 10,000 कुठे. नंतर ब्रोकरने सांगितलं, सर तुम्ही TCSचे शेअर्स नव्हते बाय केले, तुम्ही ऑप्शन्स बाय केले होते, ज्यांचे ऑप्शन्समध्ये 0 प्रीमियम होतात आणि तुमचे पहिल्यांदा पैसे चालल्या जातात. म्हटलं आता माझे 10 लाख रुपये ऍक्च्युअल गेले. पण ठीक आहे, मला 10,000 रुपये गेले, मला 10,000 काही वाटलं नाही. मग तिथनं जी माझी सुरुवात झाली, तर ती आजपर्यंत 2 करोडच्या लॉसमध्ये मला आणून टेकवलं त्यांनी. म्हणजे माझे इक्विपमेंट गेले, ॲसेट गेले, माझं टोटल गेलं, माझं घर गेलं, गाडी गेली, सर्व गेलं, नातेवाईक गेले, मित्रमंडळ गेलं, सर्व गेलं. आणि आज मी डेप्थमध्ये 2 करोडच्या आसपास. बापरे, म्हणजे 2 करोडच्या आसपास तू लॉसमध्ये आहेस टोटली. ओके, सो आता जसं की तू सांगितलं की पहिलं डीमॅट अकाउंट पासून चालू झालं हे, ओके, पण त्यावेळेस तुझ्याकडे किती पैसे होते? मग तू नंतर हळूहळू कसं टाकत गेला त्याच्याबद्दल थोडंसं सांग. जेव्हा मी फर्स्ट टाइम डीमॅटमध्ये माझे पैसे टाकले, माझ्या बँक अकाउंटला 10 ते 15 लाख रुपये सेव्हिंग होती. 12 ते 13 लाख रुपये जवळपास सेव्हिंग होती. म्हणजे ज्याला मी हात नव्हता लावलेला. ऑलमोस्ट 5 ते 6 वर्षामध्ये मी ती कव्हर केलेली होती. 2019 पासून लॅब टाकण्याच्या 1 वर्षापासून 2-1 लाख रुपये होते. लॅब टाकल्यानंतर तर मी एक्सपांडच झालो होतो. तर ते ऑलमोस्ट खूप चांगली माझी अर्निंग जनरेट झालेली होती तिथे. तर तो पूर्ण पैसा तसाच पडलेला होता. माझी सेव्हिंग होती 10 ते 15 लाखच्या आसपास. ओके.
आणि शेअर मार्केटमध्ये जेव्हा मी 10,000 रुपये माझे फर्स्ट टाइम टाकले तेव्हा ऍसेट वगैरे चालू होते आणि मंथली अर्निंग सुरू होती आणि अकाउंटला पैसे होते. तर त्याच्यानंतर मी त्या मॅनेजरला बोललो आणि त्यांनी मला ऑप्शन बद्दल सांगितलं. मग मी युट्यूबवरती गेलो ऑप्शन आणि मी सुरुवातच ऑप्शन ट्रेडिंग पासून केली. अच्छा. हा, त्यानंतर मग मी बिना शिकायचं आता मला रिग्रेट होतं त्या गोष्टीचा आणि माझीच चुकी होती. मी कोणावरती ब्लेम नाही टाकू शकत, माझी स्वतःची चुकी होती. मग मी 10,000 प्रत्येक दर 2-3 दिवसाला 10,000 टाकत गेलो, 10,000 टाकत गेलो, सिंगल डे 0-0 करत गेलो. आता 0 असं करत गेलो कारण की विदाऊट एज्युकेशन मी ट्रेडिंग मध्ये उतरलेलो होतो. सरळ 10,000 रुपये टाकायचे, एखादा ऑप्शन प्रीमियम बाय करायचा आणि तो एक 0 होईपर्यंत जोपर्यंत तो प्रॉफिटमध्ये जवळपास डबल होत नाही, 10चा 10,000 प्रॉफिट होत नाही तोपर्यंत मी त्याला काढायचो नाही. तर मग 10,000चा सिंगल डे 0 हे असे सुरुवातीचे जेव्हा 2-1 लाख रुपये गेले तोपर्यंत मला काही वाटलं नाही कारण की पैसा म्हणजे एकदम नॉर्मल होता. जाऊ दे, आपली मंथली अर्निंग आहे, आपण कमवून टाकू, एवढं काही अडचण नाही आपल्याला. 3-4 लाख रुपये गेले पण काही अडचण नाही. बरोबर. पण मी एक ऍडिक्ट झालो. एखादा व्यसनी दिन कसा ऍडिक्ट होतो तसं मी त्यामध्ये ऍडिक्ट झालो. मी 10,000 रुपये तर टाकत गेलो पण नंतर मी अमाऊंट वाढवत गेलो. नंतर सुरुवातीला 2 लाख, 3 लाख, 2 लाख, 3 लाख अशी करत करत जेवढी माझी सेव्हिंग होती ती पूर्ण 2024 मध्ये पूर्ण उडून टाकली. म्हणजे त्या लूप मध्ये काही कळत नाही का की म्हणजे आपण पैसे टाकतोय मग आपण कुठेतरी थांबलं पाहिजे, हे वाटलं नाही का तुम्हाला? बिलकुल नाही, बिलकुल नाही. मला तरी नाही वाटलं कारण की मला म्हणजे एक तो लूप जो आहे ना सर, एक डोपामाइन रिलीज होऊन जातो की यार इथे तर प्रॉफिट दिसतोय आपल्याला. आपण 1,500-2,000 रुपयासाठी जे बाहेर मरमर करतो इथं एक क्षणाभरात 2,000 रुपये प्रॉफिट दिसतोय. पण आपण त्या टायमाला ते प्रॉफिट बुक नाही करत कारण की आपल्याला असं वाटतं की या 2,000चे 10,000 होतील, 10,000चे 1 लाख होतील आणि सिंगल डे कमवायची मानसिकता या सायकोलॉजीनेच मला पूर्ण खाल्लेलं आहे आणि सायकोलॉजीनेच मला 2 करोडच्या डेप्थ मध्ये आणलेलं आहे. सो आता हा 2 करोडचा जो लॉस आहे जो तू आता जो म्हणतोयस, सो ह्याची सुरुवात जसं तू म्हणलास की 10,000 रुपयांनी झाली. पण त्याच वेळेस तू थांबायला पाहिजे होतं किंवा तुला घरच्यांनी नाही का सांगितलं की बाबा नाही आता आपण थांबलं पाहिजे? हीच माझी सर्वात मोठी चुकी. आता मी कोणालाच सांगितली ना, मित्रांना सांगितले ना घरी सांगितली. ऍक्च्युली कमवणारा मी एकटा होतो त्यामुळे मी कोणाला सांगू पण नव्हतो शकलो. आणि 2023च्या पूर्वी मी माझ्या घरात आईला सोनं वगैरे, त्याच्यानंतर मी स्वतःची जसं मी बोललो मी गाडी घेतली होती, घर बांधलं होतं, प्लॉट घेतला होता. त्यामुळे घरी कमवणारा मीच होतो आणि माझ्या आईसाठी मी एकदम प्राऊड मुलगा होतो की बाबा हा जो करेल तेच सोनं, हा ज्याच्यावर हात ठेवेल ती माती सोनच होणार आहे. त्यामुळे मी कोणाला सांगितलंच नाही. मला असं वाटलं मी बिझनेसच्या ऍज अ प्रोफेशन बिझनेस ट्रेडिंगला घेऊ शकतो आणि डेली अर्निंग जनरेट करू शकतो. 2023 पर्यंत माझी लाईफ खूप चांगली होती ज्यामध्ये मी खूप सारं कमवलेलं आहे. पण एवढे पैसे होते ऑलरेडी, तुम्ही एवढे चांगलं कमवत होतात. 24व्या वर्षी मुलगा एवढा कमवतोय म्हणजे खूप चांगलं कमवतोय, खूप चांगलं. मग त्यावेळेस तुम्ही ऑलरेडी एवढे चांगले पैसे कमवत असताना मग तुम्हाला असं का वाटलं की अजून पैसे कमवायचे तुम्हाला? मला इन्स्टंट करोडपती व्हायचं होतं. इन्स्टंट करोडपती? हा, इन्स्टंट करोडपती म्हणजे मला हे नाही समजलं की ज्या मी 8 ते 9 लाख रुपये पर मंथ कमवते, मी 2-3 वर्ष थांबलो तर तसा मी इझिली करोडपती होऊन जाईल. सेव्हिंग पकडून म्हणजे माझे पूर्ण पैसा पाठीमागे टाकून खर्च वगैरे जाऊन मी करोडपती बनू शकतो. पण मला शेअर मार्केटमध्ये ते असं पोटेन्शियल वाटलं की मी इथे इन्स्टंट करोडपती होऊ शकतो. इथं 10 करोड माझ्यासाठी ऍक्च्युअल माझ्यासाठी लाख म्हणजे नॉर्मलच झाले होते कारण की मी अर्निंग बघितलेली होती. तर मला असं वाटलं करोडपती तर इथे इझिली होऊ शकतो. मी इथं 2-3 महिन्यामध्ये मी माझी लॅम्बोर्गिनी घेऊ शकतो. अच्छा. म्हणजे तुम्ही असं नाही का तुम्ही सोशल मीडियाची लाईफ बघून, रील्स बघून तुम्ही इन्फ्लुएन्स झाला? 100%. मी तर सांगतोय मुलाची एक लाईफ बघून मी इन्फ्लुएन्स झालो आणि त्या इन्फ्लुएन्स खाली मी माझं सर्व गमवून बसलेलो. सो मग आता ही ट्रेडिंग जर्नी, एवढा मोठा लॉस आहे, 2 करोड म्हणजे नॉट अ जोक. एखाद्या फॅमिलीला एक पूर्ण पिढी जाऊ शकते 2 करोड रुपये कमवण्यासाठी. पण तू हे ऑलमोस्ट मला वाटतं एका वर्षातच पूर्ण तू 2 करोडच्या लॉसमध्ये गेलेला आहेस. तर ही जर्नी कशी चालू झाली मला थोडक्यात सांग. 2024 पर्यंत मी ऑलमोस्ट 15 लाखाच्या लॉसमध्ये होतो. जो लॉस मला माझे सेव्हिंग पैसे असल्यामुळे मला काही कळाला नाही. म्हणजे माझे स्वतःचे पैसे होते, कोणाचे घेतलेले वगैरे नव्हते. त्यामुळे मी माझे पैसे उडवत गेलो आणि मंथली अर्निंग 2 ते 3 लाख रुपये जमा होत होती. त्यामुळे मला काही वाटलं नाही. पण 24 जेव्हा स्टार्ट झाला तो माझा सर्वात हेल इयर गेलेला आहे. म्हणजे एकदम फेल झालो मी त्या इयरमध्ये. मला असं कळालं नाही की मला आता मी रिकव्हरी मोडमध्ये आलेलो होतो. रिकव्हरी माइंडसेट झाला होता माझा की माझे जे 10 ते 15 लाख रुपये ऑलमोस्ट मी त्यामध्ये हारलेलो, मला ते काढायचे होते. आणि असं नाही की मी 10 ते 15 लाख इझिली हारलो. मी डेली प्रॉफिट पण जनरेट करायचो. डेली 30 ते 40 हजार रुपये पण शेअर मार्केटमधून काढायचो. त्यामुळे मग सायकोलॉजी बिल्ड झाली होती, नाही यार हे पैसे जे गेलेत हे आपण काढू शकतो. आणि अदर साईड बिझनेस चालू असल्यामुळे मी इकडे फोकस दिलाच नाही. त्यामुळे मी जसे पैसे आले तसे टाकत गेलो आणि लॉसेस करत गेलो. सो आता तू मला एक सांगितलंस की मध्ये तू आता 15 लाखाची सेव्हिंग आहे तुझ्याकडे, मग ती पूर्ण तू शेअर मार्केटमध्ये टाकली आणि पूर्ण टोटली लॉस झाला. मग तुला नाही असं वाटलं का की आता लोन काढण्यापेक्षा की बाबा आपण आता हे पैसे आपल्याला गेलेले आहेत तर आपण थांबावं? बिलकुल नाही सर, माइंडसेट तसा झालाच नाही दादा, तुम्हाला खोटं नाही बोलणार. असं वाटलं की जाऊ द्या आता जे 15 लाख गेले. पण मी तिथे थांबलो नाही. तर कोणी बोलणारं नव्हतं, कोणी माझ्यावरती प्रेशर टाकणारं नव्हतं. करणारा मी एकटाच होतो. वडील माझे 2021 मध्ये डेथ झालेले होते आणि आई आणि छोटा भाऊ आणि आजीच होती घरी. त्यामुळे मी एकटाच होतो करणारा.
त्याच्यानंतर माझी सर्वात मोठी चुकी की मी लोन काढून त्याच्यामध्ये उतरलो. मी सर्वात पहिले मला गरज नव्हती लोन काढायची ऍक्च्युअल. पण आता या सिनारिओमध्ये काय झालं होतं, माझी 15 लाख रुपये जेव्हा माझी गेली, माझी मेंटॅलिटी एकदम स्टक झालेली होती. मी मानसिकतेने हल्लेलो होतो पूर्ण. मी माझं पर्सनल लोन काढलं 5 लाख रुपये HDB फायनान्स म्हणून. ते मला 2 दिवसामध्ये अप्रूव्ह झालं. सिव्हिल चांगलं होतं, ट्रान्झॅक्शन खूप जास्त झालेले होते सेव्हिंग अकाउंटमध्ये. 2 दिवसामध्ये माझं पर्सनल लोन अप्रूव्ह झालं आणि मी माझे सायको ट्रेडिंग पुन्हा कंटिन्यूच करत गेलो. मी त्याला ऍक्च्युअली ट्रेडिंग नाही म्हणू शकत, मी त्याला गॅम्बलिंग म्हणू शकतो. मी स्कॅल्पिंग करत होतो की आजच घ्यायचं आणि या क्षणाला विकायचं, त्याच 10 मिनिटाला विकायचं. मी डेलीचे 700 ते 800 ट्रेड करत होतो. एवढे? हा, डेलीचे 700 ते 800 ट्रेड, जे लोकांचे 5-5 वर्षामध्ये सुद्धा होत नाही, ते मी सिंगल डे मध्ये 700 ते 800 ट्रेड मारलेले आहेत. म्हणजे एवढं हॅमरिंग करून ठेवलं होतं? जी, एवढी मानसिकता माझी त्यामध्ये गेलेली होती, म्हणजे एवढा मी त्यामध्ये इन्व्हॉल्व्ह झालेलो होतो. ठीक आहे, ही जर्नी मी समोर पण सांगणार की लोक पण याच्यामध्ये तेवढेच इन्व्हॉल्व्ह झालेले आहेत जेवढा मी झालेलो आहे. पण माझ्या स्थितीमध्ये मी तेवढा इन्व्हॉल्व्ह झालेलो होतो. मग मी माझं 5 लाख रुपये लोन काढलं होतं, ते मी 12 वाजता माझं 5 लाख रुपये लोन माझ्या अकाउंटला आलेलं आणि मी 3 वाजेपर्यंत पूर्ण 5 लाख रुपये सिंगल डे मध्ये उडवून टाकलं. एका सिंगल डे मध्ये 5 लाख? 3 तासमध्ये मी ते 5 लाख रुपये पूर्ण उडवून टाकले. जे मी पर्सनल लोन काढलेलं होतं, ज्याचा 18,000 रुपये EMI मला पुढच्या 5 वर्ष भरायचा होता, ते मी 3 तासामध्ये उडवून टाकलो. आता ते 3 तासामध्ये उडवल्यानंतर मी आणखी पॅनिक मोडमध्ये गेलो की यार, मी कोणाला सांगत नव्हतो, करणारा मी एकटाच होतो. सर्व बिझनेसेस त्यांच्यात एकदम ऑटोमॅटिक रनिंग मध्ये चालू होते मुलांच्या थ्रू. त्यानंतर पण मी थांबलो नाही. मी 3 दिवसामध्ये पुन्हा माझी जी गाडी आहे त्याच्यावरती रियूज लोन उचललं. म्हणजे चोलामंडल नावाचा एक फायनान्स आहे, मी त्यांना कॉल केला आणि मला गाडीवरती लोन पाहिजे. सिव्हिल चांगला असल्यामुळे त्यांनी पण 4,80,000 रुपयाचं लोन अप्रूव्ह केलं. ते पण लोन ऑलमोस्ट 9 वाजता अप्लाय केलं मी. 11 वाजेपर्यंत ते हे डिस्बर्स झालं आणि 12 वाजेपर्यंत अकाउंटला आलं. सेम ज्या दिवशी मी 5 लाख रुपये उडवले तसेच मी बँकेची एक एक्सपायरी होती बुधवारच्या दिवशी, मी ते पण 4,80,000 रुपये सिंगल डे हारलो. सिंगल डे 4,80,000 रुपये पण हारलो, ते 5 लाख रुपये पण हारलो. आता दोघांचा EMI मला 34,000 रुपयाच्या आसपास सुरू झालेला. EMI मला काही वाटला नाही, कारण की माझं वेल सेटल होतं. म्हटलं ठीक आहे, जाऊ द्या. पण इथंच मी थांबलो नाही. आता माझे 9 लाख गेल्यानंतर मी आणखी पॅनिकमध्ये झालो, कारण की पहिले 15 लाख हरलेलो होतो, हे 9 लाख हरलेलो होतो. ऑलमोस्ट 25 लाखाच्या आसपास मध्ये मी बुडालेलो होतो. आता 25 लाख हा आकडा माझ्यासाठी थोडा म्हणजे वाढला की नाही बॉस, आता कुठेतरी आकाश, एक तर तू थांब, किंवा मग आता तुला मार्केटने शिकवलेले, तू पुन्हा काढू शकतो. मग आता पैसे आणायचे कुठून, कारण की सेव्हिंग पण हरलेली होती, 2 लोन पण उचललेले होते. मग मी मोबाईलचे जे चिल्लर लोन होते ना, ऍप्लिकेशन वगैरे, ते ट्रायचं करणं सुरू केले. अच्छा, हा, मग मी त्यांच्यावरनं पण 3-3, 4-4, 2-2 लाख रुपये लोन उचलले आणि ते पण सिंगल डे हरत गेलो. मग ह्या बँका ज्या आहेत, ह्या ज्या अशा छोट्या अमाऊंट मध्ये लोन देतात, ते लगेच क्विक मध्ये देतात का? ते क्विक मध्ये देतात, इन्स्टंट 10 मिनिटांमध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड तुम्ही टाका, डिटेल्स वगैरे टाका, 10 मिनिटांमध्ये लोन अप्रूव्ह, तुमच्या अकाउंटला पैसे येऊन जातात. ओके, मग तू ओव्हरऑल किती घेतलं होतं थर्ड पार्टीकडून? मी 10 ते 12 लाख रुपयापर्यंत तुटत लोन घेतलेले आहे. म्हणजे 2 लाख, 3 लाख, 2 लाख, 3 लाख असे. बापरे. बरं. ऑलमोस्ट आता माझ्यावरती कर्ज झालेलं होतं 20 लाखाच्या आसपास. मी शेअर मार्केटमध्ये 25 लाखाच्या आसपास हरलेलो होतो. सॉरी, पण हे जे मागून छोटे लोन घेतले ना, तर मी 35 लाख हरलो, कारण की मी ते 10 लाख सुद्धा पण हरलेलो होतो. म्हणजे शेअर मार्केटमध्ये 35 लाख रुपये हरलेलो होतो. 20 लाख रुपयाचा डेप्ट अंगावरती झालेला होता. आता ही जी अर्निंग माझी चालू होती, यामधनं मी हे लोन क्लिअर करणं सुरू केले. पण आता एक सिच्युएशन 2024च्या एंडमध्ये अशी आली की माझ्याकडे अर्निंग कमी झाली आणि एक्सपेन्सेस जास्त झाले. एक तर मुलांचे मला पेमेंट द्यायचे होते, त्यानंतर मला माल मटेरियल आणि लॅबचे जे इक्विपमेंटचे रिएजंट वगैरे ते पण आणायचे होते, हे खूप कॉस्टली मिळतात. त्यानंतर मला आता हे लोनचे पण EMI द्यायचे होते आणि करणारा मी एकटा होतो, मी कोणाला सांगू नव्हतो शकत. ही माझी सर्वात मोठी चुकी होती. तर आता हे सर्व चक्करमध्ये मी आलो प्रेशरमध्ये. 2025च्या स्टार्टिंगला मी माझी एक पॅथॉलॉजी लॅब बंद करायचा निर्णय घेतला की नाही, नको, आता आपण एक लॅब बंद करून टाकू, कारण की माझ्याकडून तेवढं मॅनेज होत नाही आणि मला थोडासा फोकस ट्रेडिंगकडे द्यायचा, हे माझं माइंड झालेला होता. मी माझी सेकंड पॅथॉलॉजी लॅब बंद केली. आता बंद केल्यानंतर माझा अर्निंग जो होता, जो 5 लाखापर्यंत यायचा, तो ऑलमोस्ट 2.5 लाख कमी झाला. आणि त्याचे जे इक्विपमेंट होते 10 लाखाच्या आसपासचे, ते मी 4 लाख रुपयामध्ये विकले, कारण की इन्स्टंट घेणारं कोणी नव्हतं आणि मला ते विकायचेच होते, कारण की मला ट्रेडिंगमध्ये पैसा टाकायचा होता. मी ते ऑलमोस्ट 4 लाख मध्ये विकले. 6 लाख तिथं घाटा खाल्ला आणि ते 4 लाख ट्रेडिंगमध्ये टाकले. आणि सेम सिच्युएशन, माझी सायको ट्रेडिंग तशीच वापस पुन्हा गॅम्बलिंग मोडमध्ये मी गेलो आणि सिंगल डेला 4 लाख पण हारून गेलो. आता बापरे. आता इथं माझे एक सेकंड पॅथॉलॉजी लॅब, जो माझा अर्निंग सोर्स होता, तो पण बंद झाला. आता माझे 1 लॅब आणि 2 कॅफे बाकी होते. त्यानंतर मी 2 मुलं पण काढून टाकले. 8 मुलांवरून मी 6 मुलांवरती आलो. आता घरी पण मी एक गोष्ट कोणाला सांगितली नाही. आणखी मी डिप्रेशन मध्ये गेलो. आता लॅब पण गेली, 4 लाख पण गेले आणि इकडे हा जो 35चा आकडा होता, हा पण वाढत चालू झाला. म्हटलं आता आकाश कुठेतरी थांबावं
थांबावं लागते. मी त्याच्यानंतर एक कॅफे बंद केला, पुन्हा बंद केला. म्हटलं नको एवढा आता, कारण की मुलांचं पण पेमेंट माझ्याकडून देणं होत नाही, मटेरियल पण मी आणू शकत नाही, फ्रँचायझीचे पैसे द्यावे लागतात, मी ते पण देऊ नव्हतो शकत. ऍक्च्युअली मी आता थोडासा कुठेतरी डगमगलो. पण एक सोर्स, 2 सोर्स चालू होते, एक कॅफे आणि एक लॅब, त्यामुळे ठीक होतं थोडंफार. आणि तोपर्यंत मी घरी पण सांगितलं नव्हतं. आणि माझ्या माइंड मध्ये एक सायको बॅक असतो ना आपल्या सगळ्यांचा, माझ्या बॅक मध्ये पण होतं की घरी पण आपलं सोनं आहे, आपण ते पण समजा ठेवून मम्मीला कन्व्हिन्स करून आपण तिथून पण घेऊ शकतो. पण मी घरी सांगायचं ठरवलं नव्हतं की मी जोपर्यंत मी 0 वरती नाही येणार तोपर्यंत मी घरी सांगणार नाही, कारण की मी घरी सांगून करणार काय, आई आणखी पॅनिक होऊन जाईल. आणि छोटा भाऊ येतो तो 12वी मध्येच आहे, तो करून कायच करणार होता. त्यामुळे मी घरी सांगायचा निर्णय हा घेतलाच नाही. आणि जेव्हा माझे टोटल पैसे गेले, एक कॅफे पण गेला, एक लॅब पण गेली. आता माझं एक कॅफे आणि एक लॅब उरली, त्यामध्ये काही अर्निंग तर काही येतच नव्हतं. ते जवळपास 3 ते 4 लाख रुपये पर मंथ कमवायचं. त्यामध्ये असेट वगैरे याचे सर्वांचे पेमेंटच जायचे, माझे मुलांचे आणि इकडे हप्ते पण लावून बसलेलो होतो. दर महिन्याला माझे EMI होते 70-75 हजार रुपयाच्या आसपास. म्हणजे तुम्ही मेन सोर्सलाच तुम्ही पार कट करून टाकलं. ते मला ते समजलंच नाही की हे नव्हतं करायला पाहिजे. मी ट्रेडिंग क्विट करायला पाहिजे होती आणि बिझनेसेस रन करायला पाहिजे होतं, पण मी ट्रेडिंगला चूज केलं आणि बिझनेसला कट केला. अच्छा, ती माझी सर्वात मोठी चुकी आहे, जे मला आज पण हे होते, रिग्रेट होते त्या गोष्टीचा, की मी ते नव्हतं पाऊल उचलायला पाहिजे होतं. आता इथे ऑलमोस्ट पूर्ण म्हणजे 0 वरती आलेलो होतो. जे साम्राज्य मी उभं केलं होतं ते येणारं बंद झालं होतं. बरोबर. म्हणजे आता तुमचा बिझनेस ही बंद झालेला आहे, इन्कम तुमचं बंद झालेलं आहे, इकडे हप्ते तुमचे वाढत चाललेले आहेत. बरोबर. आणि तुम्ही कंटिन्यू लोन घेताय आणि शेअर मार्केटमध्ये तुमचं पूर्ण लॉसेस चालू आहे. पूर्ण लॉसेस म्हणजे मी थांबायचंच नाही. मी जर का आज पैसे डीमेट मध्ये टाकले तर एक तर मी सिंगल डेला ते पैसे 0 करायचो, या फिर 2-3 दिवसामध्ये करायचो. असं कधीच झालं नाही की मी एक हप्ता पूर्ण प्रॉपर ट्रेडिंग केली आणि प्रॉपर प्रॉफिट जनरेट केलेलं आहे. पण कुठंतरी वाटत असेल ना तुम्हाला की बाबा मी एवढा लॉस मध्ये चाललोय, मी हे नाही करायला पाहिजे, मी कुठंतरी थांबलं पाहिजे, फुल स्टॉप घेतला पाहिजे. तुम्हाला वाटलं नाही का? हे एक हुडबुद्धी होती सर, आणि एक तर जवानीचा जोश म्हणता येईल आपल्याला, मला त्याला, की बाबा एक तर कमी वयामध्ये मी जास्त पैसा बघून घेतला होता. त्यामुळे मला असं वाटलंच नाही 15-20 लाख खूप मॅटर करतात माझ्यासाठी, की 20-25 लाख मॅटर करतात. त्यामुळे मी त्या फ्लो मध्ये वाहत गेलो आणि मी जेवढा होईल तेवढा पैसा त्या ट्रेडिंग मध्ये आणखी डेस्परेटली मी टाकत गेलो, की कुठेतरी बाबा पैसे येतील, असं माझा माइंडसेट झालेला होता. आणि ट्रेडिंग मध्ये पण तेवढं पोटेन्शियल मला दिसलं, पण माझ्यात नव्हतं ते मला नव्हतं कळलं. पण ट्रेडिंग मध्ये तेवढं पोटेन्शियल होतं की मला असं वाटलं कुठेतरी रिकव्हरी निघून जाईल. पण आता इथे मला देणारं कोणी पैसे नव्हतं. आता मी इथनं माझ्या मित्रांना पैसे मागणं सुरू केले. ही पण माझी खूप मोठी चुकी आहे. अरे, इथनं मी माझ्या मित्रांना पैसे मागितले, ऑलमोस्ट मित्रांना असे पैसे मागितले मी की बाबा तुम्हाला 1 लाख रुपये दे, तुला एका हप्त्यामध्ये रिटर्न देतो. आता सुरुवातीला स्टार्टिंगचे 5-6 लाख तर मला इझिली मिळून गेले एका कॉलवरती, की बाबा ठीक आहे, हा पोरगा कमवतोय, याला द्यायला काही अडचण नाही. आणि माझ्यावर विश्वास ठेवणारे खूप सारे होते, कारण की 4 बिझनेस मी कमी एज मध्ये रन करायचो. मुलांनी मला 1-1 लाख रुपये देत गेले. आणि सिंगल स्टोरी माझी सेम, मी माझी सायको ट्रेडिंग तीच वाली, कंटिन्यू गॅम्बलिंग माइंडसेट वाला, 2-2 दिवसात 3-3 दिवसामध्ये लॉसेस सुरू होते. 5-6 लाख रुपये आणखी कर्ज करून बसलो मित्रांचे. त्यानंतर आणखी माझ्या मोबाईल मध्ये 5,000 कॉन्टॅक्ट होते, सर्व प्रोफेशनल. त्यानंतर मी आणखी मग मोठा, म्हणजे आता मी ठरवलं की ठीक आहे, आता जे झालं ते झालं, आता मोठ्या कॅपिटलनी सुरुवात करू, पुन्हा एकदा शांत माइंडसेटनी करू. असा थोडा पॉज घेतला 1-1.5 महिन्याचा. आणि थोडेसे हायर कॉन्टॅक्ट होते माझे, त्यांना कॉल केला आणि त्यांच्याकडून 5-5 लाख रुपये घेतले. पण यावेळेस मी इंटरेस्ट नाही पैसे घेतले, की तुम्ही मला पैसे द्या, मी तुम्हाला त्याचा इंटरेस्ट देतो. दर महिन्याला समजा 5 लाखाला मी 50,000 रुपये व्याज देतो 10%नी. ओ बापरे. आणि या ग्रेड मध्ये समोरच्यांनी पण मला 5-5 लाख रुपये दिले. असे माझ्याकडे 3 जणांनी पैसे दिलेले, ज्यांचे मला आता ऑलमोस्ट 1.5 लाख रुपये फक्त महिना व्याजाचा द्यावा लागतो. आणि त्यांचे 15 लाख रुपये ॲज इट इज जसेच्या तसेच आहेत. असं हे सुद्धा पैसे मी 15 लाख रुपये शेअर मार्केटमध्ये हारलो. आता इथे मला लागला फॉरेक्सचा नाम. एक फॉरेक्स ट्रेडिंग म्हणून पण असते. मला मित्रांनी सजेस्ट केलं, इथं व्होलॅटिलिटी कमी, इंडियनमध्ये तू फॉरेक्स मध्ये शिफ्ट हो, बिटकॉइन मध्ये, BTC मध्ये तू ट्रेड करू शकतो. म्हटलं ठीक आहे, चला ट्राय तर करून बघू. मग फॉरेक्स मध्ये उतरल्यानंतर पण सेम सिच्युएशन. माइंडचा सर्व खेळ माइंडचा आहे ट्रेडिंग मध्ये, हे मला आता कळलेलं आहे. मला त्या टायमाला बिलकुल माहित नव्हतं की हा माइंडचा खेळ आहे. बस मी तीच गॅम्बलिंग माइंडसेट फॉरेक्समध्ये पण 2-2 लाख 3-3 लाख जे लोकांकडनं घेतले ते हारत गेलो. पण अजून पण मी घरी सांगितलेलं नव्हतं. माझ्या घरच्यांना माहित नव्हतं की याचे 4 बिझनेसेस मध्ये 2 बिझनेसेस बंद पडलेले आहेत. आईला वाटायचं हा बाहेर जातोय, रोज डेली करतोय, डेली अर्निंग चालू आहे, डेली आपलं घर सुरू आहे, ओके चालू आहे एकदम. आणि माझा काय झालं मला खरंच अजून बी समजत नाही की मी तेव्हा काय करायचं. असं वाटायचं की कोणी वशीकरण वगैरे केलेलं आहे माझ्यावरती. आता इथनं माझी जर्नी 2025 पर्यंत आलेली आहे. आणि 2025 मध्ये मी सर्व एंड झालेलो, सर्व 1 वर्षामध्ये 365 दिवसामध्ये माझा हा जो जर्नीचा लॉस होता 55 लाखाचा, हा ऑलमोस्ट 1.5 करोड मध्ये आणखी वाढला. म्हणजे 1.5 करोड प्लस 50 लाख, ऑलमोस्ट 2 करोडच्या आसपास.
पण शेअर मार्केटमध्ये असं थोडीच असेल की तुम्ही फक्त लॉसच करताय, तुम्हाला कुठंतरी प्रॉफिट दिसत असेल म्हणून तुम्ही त्याच्यामध्ये पैसे टाकत असाल. 100% बरोबर आहे. प्रॉफिट होतो त्यामुळेच आपण सर्व माणसं त्यामध्ये सर्वांची मेंटॅलिटी ती होऊन जाते की नाही यार इथून पैसा भेटू शकतो आपल्याला. 10,000 वरती 1,000 रुपये 10% एकदम इझिली त्यामधनं मिळतात. पण आपण 10% वर कोणी थांबत नाही, मी पण नाही थांबलो. पण तुम्हाला असं नाही का वाटलं, आता तुम्ही एवढे पैसे घेतायत, लाखोनी तुम्ही पैसे शेअर मार्केटमध्ये टाकताय विदाउट एनी नॉलेज, मग तुम्हाला असं नाही वाटलं का की एक आपण कुठंतरी कोर्स करायला पाहिजे की बाबा हे थांबून कुठंतरी आपण कोर्स करावा आणि मग थोडंसं वेळ घेऊन नव्याने सुरुवात करावं, हे तुम्हाला नाही का वाटलं? बिलकुल वाटलं होतं दादा, बिलकुल. कारण की माझा बिझनेस माइंडसेट होता. पण मला असं वाटलं मी ज्या गोष्टीवर हात ठेवेल ती सोनंच होईल, चांदी होणारच नाही. त्यामुळे असं वाटलं मी ट्रेडिंगमध्ये पण हात टाकेल तर मी तो करोडपतीच बनेल. ओव्हर कॉन्फिडन्समध्ये खूप ओव्हर कॉन्फिडन्समध्ये आलो आणि इगोस्टिक पण झालेलो होतो. कारण की अहंकार खूप जास्त झालेला होता. कारण कमी एजमध्ये सर्व बघितलं होतं. माझ्या नातेवाईक आसपास कोणीच नव्हतं. माझ्या त्या अहंकारामुळेच देवांनी आज जी परिस्थिती दाखवली मला, ती आज कोणावरती नाही यावी हीच मी म्हणजे प्रे करेल, कोणावरतीच नाही यावी ती. नाही, अर्थातच आहे. कारण तुम्ही ज्या मेहनतीने पैसा कमवला, ज्या पद्धतीने तुम्हाला पैसा येत होता, तुम्हाला हे वाटलं की शेअर मार्केट सुद्धा तुम्हाला त्याच्यात डबल देणार. 100%. सो मध्ये मग तुमच्या आईकडून तुम्ही सोनं घेतलं, मग ते परत ते ठेवलं, मग त्याच्यानंतर मग पुढे कशा कशा गोष्टी होत गेल्या? 2025 मध्ये मी माझ्या घरी सांगायचा निर्णय घेतला आणि मी आईला जाऊन सर्व सांगितलं की बा आई माझे एक लॅब आणि एक कॅफे बंद झालेला आहे. मी ऑलमोस्ट एवढ्या खर्चामध्ये. आता आई खूप पॅनिक मोडमध्ये चालल्या गेली, पण आईने मला पुन्हा सपोर्ट केला. जाऊ दे, झिरो पासून तू स्टार्ट केलं होतं. फक्त आईचं एक वाक्य होतं, मला आज पण आठवते, की तू मायनस मध्ये नको जाऊ. मायनस म्हणजे हे जे कर्ज पाणी हे नको घेऊ. ठीक आहे, आता जे घेतलं ते घेतलं, पण आता एका लॅबहून पुन्हा दुसरी लॅब टाकायचा प्रयत्न कर आणि हे जे कर्ज पाणी ते देऊन दे. पण इथं माझा माइंडसेट ऑलमोस्ट मिळाला. जो मी 22व्या वर्षी माझा माइंडसेट होता बिझनेसचा, तो ऑलमोस्ट मी पूर्ण एंड करून टाकला होता त्या माइंडसेटला. आणि गॅमलिंग माइंडसेट माझ्या डोक्यामध्ये होता. आईचं बोलणं मला काही सुचत नव्हतं. मला डेली जेवण सुचत नव्हतं, पण 9:15चं मार्केट ते 3:30 पर्यंत मी बसायचो म्हणजे बसायचोच. आणि त्यानंतर जेव्हा मला फॉरेक्सचा हे लागला, मला फॉरेक्स बद्दल माहिती झाली. फॉरेक्स 24/7 चालू असते. म्हणजे आपण बीटीसी आपण 24/7 केव्हा पण आपण त्यामध्ये ट्रेड करू शकतो. त्यामुळे मी त्या सेशन मध्ये उतरायचं ठरवलं. आणि आता माझे पैसे नव्हते ऑलमोस्ट. मी आता इंडियनमध्ये 30-35 लाख रुपये हरलेलो होतो. 30 ते 40 लाख रुपये मला आकडे एक्झॅक्ट फिक्स आठवत नाही, पण तेवढ्या ऑलमोस्ट हरलेलो होतो. सेव्हिंग वगैरे सर्व उडून टाकलेली होती. बिझनेसेस ठप्प झाले होते. आता पैसे आणायचे कुठून, तर मी आईला कन्व्हिन्स केलं. आणि मी जे घरात दागिने केलेले होते, माझ्या पप्पांनी जे दागिने केलेले होते, कमी भावात सोनं चालू होतं. आज सोन्याचा भाव खूप जास्त आहे. ते दागिने मी मम्मीला फक्त एक हप्त्याच्या बोलीवरती दे, की मला एक हप्ता दे, मी एक हप्ता सोडून आणतो आणि मी याच्यामधनं पूर्ण प्रगतीपथावर लागतो. आणि आईने पण मला ते दिले. मम्मीने मला दागिने दिले. माझा ऑलमोस्ट मुथूटमध्ये 12 लाख रुपयाचं सोनं आज पण ठेवलेलं आहे. मम्मीची पोच झाली. त्याच्यानंतर एक छोटा मोलिक्युलर डायमंड नावाचा एक नेकलेस असतो, तो पण ठेवलेला मी 3 लाखामध्ये. त्याच्यानंतर कानातले, इव्हन ते सिंगल छोटे छोटे पीस कानातले जे असतात ते पण नाही ठेवले मी. मम्मीकडून ते घेत गेलो आणि बँकेमध्ये ठेवत गेलो 2 दिवसाच्या बोलीवर, की मी सोडून आणतो. आज जवळपास 1.5 वर्ष झालेलं आहे ते बँकेमध्येच अटकलेले. आणि त्या 12 लाखाचं व्याज 3 ते 4 लाख रुपयाच्या आसपास पोहोचलेलं आहे. 15 लाख रुपयाच्या आसपास ते पण पडलेले आहे. बापरे. मग आता हे सगळं झालं, आईचं सोनं पण गेलं, सगळं गेलं, आता तुमच्याकडे काही पैसेच उरले नाहीत. मग आता पुढे काय केलं मग तुम्ही? आता माझ्यापर्यंत पैसे वगैरे काही उरले नव्हते. मग माझा जो कॅफे होता मी तो विकायचा निर्णय घेतला. जो शेवटचा लास्ट कॅफे होता, म्हटलं हा विकून टाकू. याचे जे ऍसेटचे पैसे येतील आपल्याला 1.5 लाखापासून पुन्हा कंपाऊंडिंग करत आपण 10-1 लाखापर्यंत शेअर मार्केटमध्ये काढू. ऍसेट पूर्ण विकले 1,20,000चे. 20,000 रुपये EMI वगैरे काहीतरी दिले होते मी आणि 1 लाख रुपये पुन्हा मार्केटमध्ये टाकले. त्यामध्ये मी फक्त 1 हप्ता कन्सिस्टंटली प्रॉफिट केला. 1 लाखाचे मी 1,85,000 वरती गेलो आणि नेक्स्ट वीक मध्ये मी ते 1,85,000 सिंगल डे हारलो. नंतर मला समजलं की अरे माझी सायकोलॉजी खूप बिघडलेली आहे. एक तर मी मातीत जाईल, नाही तर माझ्या घरचे मातीत जातील. त्यामुळे मी थोडा पॉज घेतला. पॉज म्हणजे फक्त 1 महिन्याचा पॉज घेतला. 1 महिना पॉज घेतला आणि त्या 1 महिन्यात मी विचार केला की आता पैसे येतील कुठून. आणि आता पैसे आणायचे तर मी फॉरेक्स मध्येच ट्रेडिंग करणार आहे. तर मला माझ्या समोर घर दिसलं माझं. अरे की माझं घर ऍक्च्युअली आहे. मी या घरावरती पण लोन उचलू शकतो. मी ICICI होम फायनान्स मध्ये अप्लाय केला आणि सिंगल डे 20 लाख रुपयाचं लोन घेतलं. तुम्हाला त्यावेळेस वाटलं नाही का की यार हे शेअर मार्केटमध्ये आपलं घर पण जाऊ शकतं? ऑलरेडी तुम्ही एवढे लॉस मध्ये, करोडोमध्ये तुम्ही लॉस मध्ये, आणि आता तुमच्याकडे शेवटचा ऑप्शन राहिलाय घर. त्यावेळेस तुम्हाला थोडं पण नाही का वाटलं की यार नाही माझं घर जाईल? कारण घर गेलं तर तुम्ही सगळेच उघड्यावरती येणार. बिलकुल नाही वाटलं. कारण की डोळ्यावरती एक पट्टी होती की बस सगळं आपणच केलेलं आहे. हे जर का मी नसतं केलं, दुसऱ्यांनी केलं असतं तर मग ठीक होतं. पण हे मी केलेलं आहे, जाऊ दे मीच गमून टाकेल आणि मीच आणेल. ही मानसिकतेने मला पूर्ण बर्बाद करून टाकलं त्याच्यामध्ये. आणि कोणी गाईडलाईन वाला नव्हता ना, की सपोर्ट करणार नव्हतं, की पप्पावर जसे पप्पा नव्हते
नव्हते, की कोणी नव्हतं की आकाश तू इथे थांब, हे चुकीचं पाऊल आहे, तो चुकीचं पाऊल उचलतो, हे सांगणार माझ्या मागे कोणीच नव्हतं. करणारा मी एकटाच होतो. त्यामुळे मग त्याच्यानंतर मी घरावरती लोन घ्यायचं ठरवलं. मी ICICI होम फायनान्समध्ये पूर्ण ITR वगैरे माझे डॉक्युमेंट्स वगैरे दिले. सिव्हिल माझं खूप चांगलं होतं आणि लोनचे पण मी EMI वगैरे देत होतो. थोडेफार इकडून तिकडून मुलांकडून जे घेतले मी त्याचे लोनमध्ये पण EMI देत होतो. सिव्हिल चांगला असल्यामुळे मला फायनान्सने पण 20 लाख रुपये दिले. ICICI होम फायनान्सने होम लोन काढलं मी 20 लाखाचं, ज्याचा मला 24,000 रुपये दर महिना सुरू झालेला. आता या 20 लाखामध्ये माझे जे पेंडिंग EMIs वगैरे होते, त्याच्यानंतर मी मुलांचे जे मला व्याज वगैरे द्यायचे होते ते मी पैसे 5-1 लाखापर्यंत वाटले आणि 15 लाख रुपये घेऊन मी असं ठरवलं की आता मी थोडं काहीतरी चेंज करतो. पण चेंज कुठे करू, तर मग उज्जैनला जाऊन करू, कारण की मी महादेवाचा खूप मोठा भक्त आहे. म्हणजे मला महादेवाशी प्रेमच आहे. तर म्हटलं चला एकदा उज्जैनला जाऊ आणि उज्जैनला गेल्यानंतर देव आपल्याला बघेल आणि इथून थोडंफार काहीतरी स्टार्टअप भेटू शकतो आणि कंपाऊंडिंग करून आपण आता या 15 लाखाला थोडं थोडं करून 1 CRच्या आसपास नेऊ. ही माझी मेंटॅलिटी होती. मी घरून मम्मीला सांगून निघालो की मी चाललोय. घरून वगैरे एकदम व्यवस्थित निघालो. रात्री ट्रॅव्हल्सनी गेलो, इंदोरला पोहोचलो. इंदोरला 5 स्टार हॉटेलमध्ये बुक केली. दिवसभर तिथं आंघोळ वगैरे करून म्हटलं एकदा ट्रेडिंग लॅपटॉप उघडला, ट्रेडिंग वगैरे करून त्याच्यानंतर आपण उज्जैनला निघून जाऊ. मी फॉरेक्स मध्ये पैसे टाकले सकाळी 6 वाजता. सकाळी 5:30 इंदोरला पोहोचलो. अर्ध्या तासामध्येच हॉटेलला गेलो आणि 6:15ला आठवते 6:15ला मी लॅपटॉप ओपन केला आणि BTC मध्ये ट्रेड केले. सिंगल डे सर, तुम्हाला खोटं नाही सांगत, मी 10 लाख रुपये इंदोरमध्येच हारलो. बापरे, सिंगल डे पूर्ण घराचे पैसे, पूर्ण घराचे जे मी आता 20 वर्ष हप्ते भरणार होतो त्याचे, ते 10 लाख मी लूज केले. खूप मोठा मूर्ख माणूस आहे मी, खूप खूप खूप. मग त्यावेळेस आईचा चेहरा, भावाचा चेहरा किंवा काहीच समोर कोणीच नाही, पूर्ण ब्लँक झालेलो होतो. फक्त लिव्हरेज अनलिमिटेड उचलायचो. लिव्हरेज भेटते तिथं की आपण 10 रुपये टाकून 1000 रुपयाचा ट्रेड घेऊ शकतो. तो लिव्हरेज 1:800चा लिव्हरेज पूर्ण एक्सपांड केला आणि जवळपास 100 बिटकॉइन ॲट अ टाइम बाय केले. 10 लाख टाकून पूर्ण बाय केले आणि लिक्विडिटीमध्ये जे एकच कॅन्डलमध्ये ते उडाले त्यातले जवळपास 3 ते 4 लाख रुपये लॉस दिसला. मी तो बुक केला आणि मी पॅनिकमध्ये गेलो. म्हटलं आता सकाळी सकाळी एवढा लॉस झाला तरी ठीक आहे, म्हटलं 4 लाख गेले काही अडचण नाही आहे, आपण करू. पण करू ते 6 वरचे 4 लाख कव्हर करायच्या नंतर ते वरचे 6 लाख पण उडून टाकले आणि ऑलमोस्ट आता 10 लाख मी इंदोरमध्येच हारलो. आता मी पुन्हा म्हटलं ठीक आहे, तरी माझा कॉन्फिडन्स थोडा पण लूज नाही झाला. ते करेज मला काय माहीत कुठून भेटत गेलं, तर तो कॉन्फिडन्स लूज नाही झाला. 5 लाख रुपये घेतले. 12 वाजता निघालो तिथनं इंदोरवरनं उज्जैनसाठी. उज्जैनला पुन्हा रूम बुक केली, तिथे राहिलो आणि इकडचे जे रूमचे पैसे होते ते सोडून दिले, कारण की जाऊ द्या म्हटलं रूम आणलं की लागली. वास्तविक पाहता मी स्वतःसाठी आणलं की लागलो, पण मी रूमला ब्लेम केलं, म्हटलं रूम आणलं की लागली. तिथनं उज्जैनला गेलो. उज्जैनला रूम बुक केली आणि इंडियन मार्केटमध्ये उरलेले 5 लाख रुपये टाकले आणि तिथं पण ते 5 लाख रुपये सिंगल डेमध्ये हारलो. एवढा लॉस होतोय दादा, एवढा लॉस म्हणजे तुम्हाला आजूबाजूला काही दिसतच नव्हतं का की बाबा? बिलकुल नाही. काय होतं तर मला सिरियसली जेन्युइनली मला अजून पण माहित नाही. म्हणजे नाही कळत की मी काय काय केलं. म्हणजे मनी इज अ नथिंग तुमच्यासाठी असं झालं होतं का की तुमच्यासाठी ते नाही, तुम्हाला फक्त तो शेअर मार्केटमधून पैसा काढायचाच आहे, बस एवढंच होतं का? मग किती लॉस होऊ दे. मला कमी एजमध्ये एवढा नव्हता मिळायला पाहिजे, कारण की मला तो हँडलिंग नाही करता आला. मला सरळ सरळ हे म्हणायला काहीच अडचण नाही. जर का मी आज तो बिझनेसमध्येच हँडलिंग केला असता तर मी CR मध्ये 100% डेफिनेटली पोहोचलो असतो. 1 लाख 2 लाख 2 लाख 4 लाख, पण मला नव्हता भेटायला पाहिजे एवढा. आज मला रिग्रेट होत त्या गोष्टीचा फार. म्हणजे मित्रांनो विचार करा, म्हणजे आपल्याकडे जे आहे त्याचं आपण समाधान कधीच मानत नाही. म्हणजे चालत्याचं सोडून आपण पळत्याच्या मागं लागतोय असं म्हणायला काहीच हरकत नाही. आणि किती, फक्त हा एकटाच नाहीये, कितीतरी लोक आज एवढा मोठा लॉस सहन करतायत आणि त्याच्यामुळं अख्ख्या फॅमिलीला ते भोगावं लागतंय. तुम्ही बघताय कशा पद्धतीनं हे एक जे शेअर मार्केट आहे ना, लिटरली जुगार झालेलं आहे. जुगार म्हणजे शासन मान्यता आहे, गव्हर्नमेंट त्याला हे करतंय म्हणून ते लिगली आहे. म्हणजे एखाद्या व्यसनाधीन माणसापेक्षाही हे वाईट आहे, खूप खूप वाईट आहे. व्यसनाधीन माणूस संध्याकाळी दारू पितो आणि सकाळी समजा ती उतरून जाते, तो नॉर्मल होऊन जातो, आपण त्याला नॉर्मल मध्ये सांगू शकतो. पण इथे जर का माइंडसेट एकदा तुमचा खराब झाला, ती सायकोलॉजी बिल्ड करणं फार फार कठीण आहे. तर सेबीचा एक रिपोर्ट आहे सर दादा, की त्या रिपोर्टमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की 100 पैकी फक्त 3% ट्रेडर प्रॉफिटमध्ये आणि 97% ट्रेडर लॉसमध्ये, आणि जे लूज करतात 97%, हा डाटा 2008 पासून तसाच आहे, कॉन्स्टंट 2026 पर्यंत. यामध्ये काही चेंज नाही झालेला आहे. बघितलं तर युट्यूबवरती प्रत्येक जणांकडे नॉलेज आहे, प्रत्येक जण नॉलेज सांगतो, किती सारे क्लासेस आहेत, किती सारे आहेत, पण मग प्रॉफिटेबलचा आकडा अजून पण नाही वाढलेला आहे. तो आकडा जो आहे तो तसाच आहे,
99% लॉसचा. बरोबर आहे. नाही, सगळ्यात मेन गोष्ट मला काय वाटते की आपण युट्यूबवरचे कुठलेही अननेसेसरी व्हिडिओ बघतो. आता हा युट्यूब जो आहे ना, हे एक समुद्र आहे आणि इथं प्रत्येक माणूस हा वेगवेगळं नॉलेज घेऊन बसलेला आहे आणि 10 माणसाचं नॉलेज जर आपण एकत्र करून घ्यायला लागलो तर ते मिळणारच नाही. कारण प्रत्येकाचा अनुभव वेगळा आहे, प्रत्येकाचे लॉसेस, प्रॉफिट, स्ट्रॅटेजीज टोटली वेगळे आहेत. म्हणजे मला असं वाटतं की हे नॉलेज आहे, पण ते मला वाटतं की काही कामाचं नाही. बरोबर. अर्धवट नॉलेज कुठल्याच कामाचं नाही. ते रिस्की आहे. खूप रिस्की आहे. आणि मला तर म्हणजे जे पाहतात त्यांना हेच सांगायचंय की असे कुठलेही अननेसेसरी व्हिडिओ आपण पाहतो, एवढा प्रॉफिट झाला, एवढ्या करोडचा प्रॉफिट झाला, ह्यानी लॅम्बोर्गिनी घेतली, ह्यानी ते फेरारी घेतली, मग बंगला बांधला. अनपेक्षित आहे की 1% रेशो आपण म्हणू शकतो. खूप एका माणसाचं होऊ शकतो. खूप रेअर आहे. खूप रेअर केसेस मध्ये आहेत की ज्यांनी शेअर मार्केटमध्ये पैसा कमवला. बाकीची जी 99% जी लोक आहेत ना, लिटरली स्ट्रेसमध्ये. अजिबात म्हणजे विचार करा, तुम्ही शेअर मार्केट करताय ना तर आत्ताच थांबा. लॉस मध्ये आहात, काही नाही, काम करून तुम्ही कमवा, काही अडचण नाही, पण सध्या तुम्ही थांबा. तर मग तुम्ही हॉटेलमध्ये होतात, उज्जैनला गेलात आणि उज्जैन मधून मग तुम्ही परत उज्जैनला गेलो, 5 लाख तिथं हारलो मी. म्हणजे प्रत्येक जण जम्मू काश्मीरवरती येतात उज्जैनला महाकालचे दर्शन घ्यायला, पण मी त्या मंदिराच्या कॉरिडॉर पासून वापस आलो. मी मंदिरात पण सुद्धा गेलो नाही, कारण की मी ऑलमोस्ट 15 लाख रुपयाचे घराचे 20,000 पुढच्या 20 वर्ष भरायचे होते. मी हारलेलो होतो. मी पुन्हा देवावरती ब्लेम, पुन्हा सायको ट्रेडिंग, आणि मी कोणाला ब्लेम देतो तो मला कळालंच नाही. पण ठीक आहे, जाऊ द्या. पण तिथं पण कॉन्फिडन्स लूज नाही केला. म्हटलं जाऊ द्या, याला काही अर्थ नाहीये, एकदा पुन्हा जाऊ. आणि लिटरली दादा माझ्याकडे 2,000 रुपये सुद्धा ठेवले नाही. हे कोणी बिलीव्ह पण नाही करणार. सर्वांना वाटेल काय बोलतोय हा पोरगा, हा काय ठिकाण्यावर फिरते आहे की नाही. माझ्या अकाउंटला 15 लाख रुपये होते. एक अकाउंटला 10 लाख रुपये, एका डीमेट अकाउंटला 5 लाख रुपये, आणि माझ्या स्वतःच्या पर्सनल अकाउंटला 1-1.5 लाख रुपये होते. ते पण मी लॉस झाल्यानंतर त्याच्यामध्ये ऍड केले त्या सिंगल दिवशी. माझ्या खिशामध्ये फक्त 800 रुपये कॅश होते. कोणी विश्वास नाही करणार, माझ्याकडे घरी यायला सुद्धा पैसे नव्हते उज्जैनवरनं. मी माझ्या एका मित्राला कॉल केला, त्याला पूर्ण स्टोरी सांगितली. त्याला म्हटलं पहिले 2,000 रुपये पाठव, मला रिझर्वेशन करून घरी यायचं. मी मंदिरात पण नाही गेलो, रिझर्वेशन केलं आणि संध्याकाळी 6ला बसलो, सकाळी बुलढाण्यामध्ये आलो. आणि तरी माझ्यात हिंमत नव्हती. मम्मीला समजलं होतं थोडंफार की यानं काहीतरी पुन्हा गडबड केलेली माझे डोळे वगैरे बघून, पण ती जी बोलायची हिंमत नव्हती, कारण की नाही हा खचेल, आणि हा खचल्यानंतर मग काय होईल. त्यामुळे मम्मीनं पण काही जास्त आर्ग्युमेंट केलं नाही. ती पण मला जास्त विचारायची नाही. पण इथनं माझी सिच्युएशन होत गेली डिप्रेशन मध्ये. मी आणखी जास्त होत जात गेलो. आणि याच मध्ये माझी एंगेजमेंट झालेली होती डिसेंबरमध्ये 2024ला, आणि आता चालू होता मार्च वगैरे काहीतरी 2025. त्या लोकांना पण माहित झालं की याच्यावरती 1.5-2 कोटी कर्ज आहे आणि याची लॅब वगैरे सर्व गेली. त्यांनी एंगेजमेंट तोडून टाकली. त्या एंगेजमेंटनी मी तर नाही तुटलं, पण माझी मम्मी खूप जास्त तुटली की नाही यार, आपल्या मुलाची एंगेजमेंट तुटली, याचे बिझनेसेस बंद पडले. आता लोक हसणं सुरू झाले आमच्यावरती की हा काय करतोय. आणि आता रिटर्न आल्यानंतर माझ्या फक्त 2-3 मुलं माझ्या हाताखाली होते. एक तो कॅफे तर ऑलरेडी बंदच झालेला होता ते लॅबमध्ये. त्यानंतर मग मी लॅबचे मुलं पण काढून टाकले, आणि जे माझ्या स्वतःच्या लॅबमध्ये इक्विपमेंट्स होते ते पण विकून टाकले. आणि हे सुद्धा पैसे मग मला लोकांचे द्यायचे होते. मग मी कोणी उधारीवाला आला, 1 लाखाचा मायक्रोस्कोप 20,000ला विकला, त्याची उधारी दिली. 5 लाखाची मशीन 2-2.5 लाखाला विकली आणि हप्ते भरले. हे सुरू करून टाकले मी. माझे लॅपटॉप जे होते, जो डेलचा समजा लॅपटॉप होता, तो स्वस्त 10-12 हजार रुपयात विकून टाकायचा, तो देऊन द्यायचा. लाखाच्या गोष्टी तुम्ही असंच देऊन दिल्या, 10-15 हजार देऊन दिला, कारण की आता ऑप्शनच नव्हतं. लोकांचे बोलणे खाल्ल्यापेक्षा तर ते बरं आहे ना. आणि लोक पण एक स्टेटस पाहून, माझं स्टेटस होतं 25 मध्ये, त्यापर्यंत तर काही बोलले नाही. आणि आजची जी याच्यानंतर कंडिशन झाली ती खूप वाईट झाली. आता पैसे उरलेच नाही, आता कुठून करायचं. आणि मी गिव्ह अप तर करू नव्हतो शकत की आता नाही देऊ शकत ना, मी गिव्ह अप कशाला करू. त्यानंतर मग मी ट्राय केलं. ठीक आहे म्हटलं, आता काय पैसे येतील कुठून. मग माझी गाडी होती, तर मी ती गाडी एका मित्राकडे दिली किंवा तू ही गाडी 4 लाख रुपयामध्ये ठेव, मला तू 10% पैसे दे. गाडी पण त्याच्याकडे 4 लाखाला 40,000 रुपये व्याज पण देतो मी तुला. आणि मी ती गाडी ठेवून 4 लाख रुपये घेतले. त्यामध्ये 1.5-2 लाख रुपये उधारी वाटली. आणि पुन्हा सेम माइंडसेटनी तेच पैसे सिंगल डे मध्ये 0. आता इथनं माझी जर्नी झाली 0 पासून मायनसवरती. ना मला कोणी पैसे देणार होतं, ना काही. ऍक्च्युली भिकाऱ्यापेक्षा भिकारी कंडिशन मी माझ्या स्वतःवरती आणून ठेवली. काहीच नाही उरलं, काहीच नाही. म्हणजे एवढा कॉन्फिडन्स हा कसा काय येतो अजून त्या प्रश्नातच आहे की का तो जो लूप आहे त्याच्यातून आपल्याला ते बाहेरच पडू देत नाही का. तो लूप आहे, तो बाहेर नाही पडू देत. पण हा कॉन्फिडन्स तर जो आता मी सध्या आहे, आजच्या डेटमध्ये आहे, हा कॉन्फिडन्स मी आता सांगेल तुम्हाला की सगळ्यात एंडला की काय. आणि मला तोच सांगायसाठी मी तुमच्या चॅनल पर्यंत आलोय की मला लोकांना सांगायचंय की तुम्ही काय करा.
पण ठीक आहे, आता ज्या लूपमध्ये मी फसलेलो आहे त्या लूपमध्ये बरेचसे लोक आहेत. हो. हे तर मी आता एंडिंगला सांगेल की आता जी 2026चा जो माझा टर्निंग पॉईंट आला, जिथून मी जीवन सुरू केलंय आणि मी जगतोय, सगळ्यात मोठी गोष्ट मी जगतोय. नाही तर आतापर्यंत त्या स्थितीला जर का माझ्या ठिकाणी कोणी असतं ना दादा, त्यांनी 100% गिव्हअप केला असता आणि त्यांनी सुसाईड केलं म्हणजे केलंच असतं. तो जर का पहिल्या सुसाईडमध्ये वाचला असता, त्याने दुसरा अटेम्प्ट केला असता, दुसऱ्यामध्ये वाचला असता, त्याने तिसरा अटेम्प्ट केला असता, पण त्याने 100% अटेम्प्ट केला असता. मग हे परत तुला आता हे जे एवढं सगळं लोकांचं लोन करून बसलेलं आहे, किती लोक फोन करत असतील? डेली मला 100च्या पेक्षा जास्त कॉल येतात. त्यामध्ये 50 कॉल, आता पण माझा फोन सध्या पण वाजत आहे. डेली माझा सायलेंट केलेला आहे. डेली 100च्या वरती कॉल फिक्स आहेत. 50 जे उधाऱ्या पधाऱ्या घेतलेले जवळपास 30-40 कॉल त्यांचे, आणि 70 कॉल अननोन कॉल येतात मला. बँक रिकव्हरी, जे लोन ऍप्लिकेशन घेतलेले आहेत त्यांचे, आणि प्रत्येक जण दुसऱ्या नंबरवरून कॉल करते की हा उचलतो की नाही. कंटिन्यू रोटेशनमध्ये डेली व्हॉट्सअपवरती व्हॉइस कॉल आणि मेसेजेस, पैसे दे. बँकवाले घरापर्यंत येतात. मग आता बँकवाले घरापर्यंत आल्यानंतर मी काय करतो, आता माझी पल्सर 220 आहे, मी ती 30-40 हजार रुपयाला ठेवली गहाण, आणि त्याच्यामध्ये घराचा हप्ता भरला. तू स्वतःकडे काहीच ठेवलं नाही? काहीच नाही ठेवलं. म्हणजे जी ऍटलिस्ट आपल्याला पॅसिव्ह इन्कम येत होतं लॅबोरेटरीमधनं, कॅफेमधून, तेही नाही ठेवलं, घर नाही ठेवलं, गाडी नाही ठेवली. ॲक्टिव्ह इन्कम बंद, पॅसिव्ह इन्कम बंद, सर्व बंद. आणि त्याच्यानंतर माझ्या घरच्याला, आईला, त्यांना सर्वांना कंडिशन माझी लिटरली माहीत झाली. जी आई मला चांगलं म्हणायची, ती आई मला त्या फेजमध्ये म्हणायची, तू मेला तरी फरक नाही पडणार. माझ्या स्वतःच्या आईने मला हे वाक्य वापरलेलं आहे. तू बोलू की नाही आता आई बघेलच. म्हणजे आई बोलली होती की तू इन्शुरन्स काढ आणि तू मरून जा. आई शपथ. टिश्यू. म्हणजे हे शुभम, जरा पाणी बॉटल असेल बघ तिथं. वर्डच नाही माझ्याकडे बोलायला, शपथ नाही. बदलेल परिस्थिती कधी ना कधी. मी ऍक्च्युअली एक पॉडकास्ट घेऊन आलेलो, त्यामध्ये मी ठरवलं होतं मी रडायचं नाही. त्यामध्ये पण मी रडलो, पण त्यांनी तो पॉडकास्टचा व्हिडिओ काढला. इथं पण मी ठरवलं होतं की मला नाही रडायचं. रडून हा नाही रे, थांबूया आपण, काय विषय नाही. ठरवलं होतं मी मला रडायचं नाही म्हणून, पण ते ज्या फेजमधून मी निघालो ना, मला तरी वाटतं त्या फेजमध्ये कोणीच नाही यायला पाहिजे. म्हणजे ऍक्च्युअल पैशाने व्हॅल्यू दाखवली, आम्ही पैसा आहे. रिलॅक्स. म्हणजे ऍक्च्युली माझी आई बोलली मला, तू इन्शुरन्स काढा आणि तू जीव देऊन दे म्हणे. म्हणजे त्या इन्शुरन्सच्या पैसे आम्हाला कामात येते. नंतर मला रिअलाइज झालं की यार मी कोणासाठी करतोय. ठीक आहे, मी गमवला पैसा, पण कमवला मीच होता ना. माझी बहीण मला ताना देते, भाऊजी ताना देतात, मामा ताने देतात, सर्व टोटल. ठीक आहे, पण जेव्हा माझी कमबॅक होईल, मी तर गिव्हअप करणार नाही दादा, पण जेव्हा कमबॅक होईल ना, तेव्हा मी दाखवून देईल आणि प्रत्येकाला दाखवेल की तू मला असं बोलला, तू तसं बोलला. मी तुम्हाला एक टीप टाकतो माझ्या घराचं. मी माझ्या भीतीवरती पेनाने पूर्ण लिहून ठेवलं. ॲक्च्युली मी पेनाने पूर्ण भीत रंगून ठेवली की माझ्यासोबत असं झालं, माझ्यासोबत तसं झालं, मला हा व्यक्ती असं बोलला, ज्या व्यक्तीसाठी मी एवढं केलं तो व्यक्ती आज मला बोलला. परिस्थिती आल्यानंतर तर दाखवेलच दादा. पण पैशाने खूप, पण मार्केटनी डुबवलं याचं गम नाही आहे. एवढं मी कधी रडलो नाही, पण मला नातेवाईक, घरदार, मम्मी हे जे बोलले त्याचं दुःख भयानक आहे. नाही बॉस, ज्यांच्यासाठी आपण केलं फायदा काहीच नाही आहे ना. काय फायदा बस सांगा. म्हणजे हे जीवन जे देवानी बनवलेलं आहे, कोणी कोणाचं नसते, कोणीच नाही. फक्त पैसा सर्वांचा आहे. पैसा आहे तर तुम्हाला किंमत आहे, बिना पैशाची तुम्हाला कुठेच किंमत नाही देणार.
एवढं सगळं साम्राज्य मी हाताने उभं केलं होतं तेव्हा मी सर्वांसाठी चांगला होतो की तू A1 आहे, की तुझ्यासारखा मुलगा भेटणार नाही, मम्मी म्हणायची तुझ्यासारखा मुलगा भेटणार नाही, ताई म्हणायची तुझ्यासारखा भाऊ भेटणार नाही, सर्वजण घरी चांगलं वाढून द्यायचे, खाण्यापिण्याचं करायचे. पण जसे लॉसेस झाले, गमून बसलो, जे डिप्रेशन, एन्झायटी, पॅनिक अटॅक आले, हेच मला या चॅनलवरती येऊन दाखवायचं होतं की बॉस नका करू, जे होईल ते होईल, फेस करू ना, आपलं स्वतःचं जीवन आहे तर सर्व आहे. बरोबर आहे. कमवलं तुम्हीच आहे तर म्हणजे गालवलं तर काय परत तुम्ही उभा करणारच आहे. जेव्हा आई मला ते बोलली ना, तिथून माझी सिच्युएशन पूर्ण चेंज झाली. माझं ऑप्शन नव्हतं, मी शेअर मार्केट सर्व फेकून द्यायला म्हटलं, जाऊ द्या स्टॉक. त्यानंतर माझी जी लॅब होते ते रेंटेडमध्ये होते, त्यांच्या लॅबवरती शटर लावला. आता त्या लॅबचं पण भाडं बाकी होतं, मी सोडून दिलं. थोडा पॉज घेतला, म्हटलं ठीक आहे जाऊ द्या, जे झालं ते झालं. आता 6 महिने गेले, 2026 लागला, ऑलमोस्ट रोडवरती आलेलो होतो. काहीच नव्हतं माझ्याकडे, सध्या पण नाही आहे, गाडी वगैरे काहीच नाही. एकदम भिकाऱ्यासारखी हालत माझी बनून झालेली. देवांनी माझ्या लाईफमध्ये एक टर्निंग पॉईंट टाकला. म्हणजे देवाला पण वाटलं होतं की हा गिव्हअप नाही करायला पाहिजे, हा नको जायला बुवा. देवांनी पण एक लाईफमध्ये काहीतरी लिहिलेलं असणार. एवढं सगळं झाल्यानंतर मी आता जवळपास 2 करोडच्या लॉसमध्ये असल्यानंतर माझ्या लाईफमध्ये एक टर्निंग पॉईंट आला. मी बँगलोरला एक दादा आहे, त्यांना मेसेज केले इन्स्टावरती की दादा माझ्यासोबत अशी अशी कहाणी आहे, मला ती सांगायची आहे. तर त्यांनी एक सिरीज काढलेली होती बाजार के अरे, त्यामध्ये मला त्यांनी बँगलोरला बोलवलं. आणि मी मॅनिफेस्ट खूप जास्त करतो, म्हणजे मी जो विचार करतो माझ्यासोबत तेच घडते. मी त्या दादांना बोललो, म्हटलं दादा माझ्या खिशात एकही रुपया नाहीये बँगलोरला येण्यासाठी, इथून मी 10 किलोमीटर नाही जाऊ शकत, मी बँगलोर येऊच शकत नाही. ते बोलले ठीक आहे, आम्ही तुझं रिझर्वेशन करतो. तर त्यांनी ट्रेनचं रिझर्वेशन केलं. तर ते ट्रेन, माझं नशीब असं की मला विमानात बसायचं होतं, पण पैसे अभाव मी कधी बसलोच नाही. मी ठरवलं होतं की पूर्ण फॅमिली घेऊन बसेल, पण तेव्हा माझी अर्निंग सोर्स चांगला होता. आता या क्षणामध्ये विचारच नाही ना तो. मी जेव्हा पहिले मॅनिफेस्ट केलं होतं ते मॅनिफेस्टेशन खरं उतरलं. माझं ट्रेनचं रिझर्वेशन कन्फर्म झालं नाही, त्यांना कुठेतरी बाहेर जायचं होतं. तर ते बोलले एक काम कर, आम्ही तुझं फ्लाईटने रिझर्वेशन करतो, तू औरंगाबाद संभाजीनगरपासून फ्लाईटने येऊन जा. म्हटलं ठीक आहे डन. तर मी फ्लाईटने गेलो, तर दादा मी पहिला व्यक्ती या पूर्ण जगामध्ये असा असणार की जो फ्लाईटमध्ये बसला आणि त्याच्या खिशात 1 रुपया नाही. मी माझ्या मित्राकडे आलो, दुकान आहे त्यांचं, एक शॉप आहे पान सेंटरचं. त्याला बाकींचंच बने, पण बाकींच्याकडे गेलो असतात कोणी पैसे दिले नसते. एकदम चांगला मुलगा होता. त्याला म्हटलं मला औरंगाबाद आपलं संभाजीनगरपर्यंत जायला पैसे दे. त्यांनी 1000 रुपये दिले मला. ते 500 रुपयात मी संभाजीनगर आलो. 500 रुपये कॅश माझ्या खिशात होते तेवढेच. मी फ्लाईटमध्ये बसल्यानंतर मला असं वाटलं फ्लाईटमध्ये जेवढे लोक असतील प्रत्येकाच्या खिशात बँक बॅलन्स पैसा असेल. मी लिटरली एक मात्र बंदा असा असेल ज्याच्या खिशात पैसा वगैरे काही नाही. मी फ्लाईटने बँगलोरला उतरलो. त्या 500 रुपयामध्ये त्यांनी रॅपिड वगैरे बुक केली, त्यांनी तिथं नेलं आणि त्यांनी माझ्यासोबत जे सिरीज काढला, पॉडकास्ट घेतला. त्या पॉडकास्टने माझी लाईफ चेंज केली टोटल. म्हणजे मला वाटलं नव्हतं. मी माझा पॉडकास्ट शूट झाला 1.5 महिन्यापूर्वी. मी 1.5 महिन्यामध्ये त्यांची टीम आहे, त्यांच्या टीमला मेसेज केला व्हॉट्सअपला की मी तुम्हाला आणखी एक कंटेंट देतो. माझा पॉडकास्ट जेव्हा रिलीज होईल तेव्हा होईल, पण तुम्ही त्या कंटेंटमध्ये असं टाका की या बंद्याचा पॉडकास्ट मी घेतला आणि हा लिटरली याने सुसाईड केलं. मी विचारच केला होता गिव्हअप करून टाकू, जे झालं ते झालं, जे होईल ते होईल, काही टेन्शन घ्यायचं नाही, जीव देऊन टाकू. मी मेसेज टाकला त्यांच्या टीमला की मी सुसाईड करतोय, तुम्हाला एक चांगला जेन्युइन कॉन्टेंट मिळणार. तर त्यांच्या टीमचा फोन आला, असं वगैरे काही करू नको, काही करू नको. पण त्यांनी पण काय ते म्हणले ठीक आहे काही करू नको. पण लगेच मला समजून गेलं की यांचा रिस्पॉन्स आहेच नाही. त्यांनी एक ऑर्डिनरीमध्ये घेऊन टाकलं मला. त्यांचं अकाउंट चॅनल फ्रीज झालेलं होतं, म्हणजे बऱ्यापैकी होतं. बघ तिथनं पण मी सर्वाइव्ह केलं. म्हटलं जाऊ दे, एकदा आपला व्हिडिओ बघून जाऊ की कॅमेऱ्यावरती आपण कसे दिसतो, बस तेवढं एकदा मला पाहायचं होतं. म्हटलं ठीक आहे पुन्हा एकदा ट्राय तर करू, जगू. आणि माझा रिसेंटली पॉडकास्ट अपलोड झाला. त्यांनी माझी पहिली रील टाकली. पहिल्याच रीलला दादा खोटं नाही सांगणार, देव देतो, भयानक देतो. माझी पहिली रील टाकली ती 6 मिलियन गेली 24 तासामध्ये. भरभरून मेसेज, भरभरून DM लोकांचे, प्रत्येक जणांचं प्रेम मला दिसलं. त्यांनी मेसेजमध्ये त्यांचे दुःख सांगितलं, माझा ऐकण्याचा प्रयत्न केला, फॉलोअर्स फॉलो केलं. मला एक असं वाटलं की नाही यार थोडं जगू शकतो, एक कुठेतरी रिलीफ भेटू शकतो. त्यांनी दुसरी रील अपलोड केली, पूर्ण रील व्हायरल. जो त्या म्हणजे एक देवानी माझ्यासाठी टर्निंग पॉईंट हा दिला. आणि याच टर्निंग पॉईंटनी माझी मेंटॅलिटी पण आता जी बनवली, मी ठरवून गेलेलो. आता मी असं ठरवलं की आता मला लोकांना सांगायचं की नका मरू यार, कोणासाठी मरणार तुम्ही आहे तर सर्व आहे. जोपर्यंत तुमचे डोळे उघडे आहेत ना तोपर्यंतच हे जग आहे. ज्या दिवशी तुम्ही डोळे लावले त्या दिवशी हे जग पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्यासाठी जगा, कोणासाठी जगू नका. आणि उद्या तुम्ही मेल्यानंतर पण कोणाला काही फरक नाही पडत, कोणालाच नाही पडत. खरं आहे.
तुमचा फक्त मोबाईल विकला जाईल दादा, कारण की त्याचे पैसे मिळतात. तुमचे कपडे जे विकल्या नाही जाणार, ते जाळून टाकतील. आपल्या स्वतःच्या घरचे, ज्या घरासाठी आज आपण एक बिल्डिंग उभी केली, ज्या घरामध्ये आपण फोटो वगैरे आणतो, हे खूप जवळून बघितलं मी. घरच्यांसाठी काहीच फायदा नाही कोणासाठी. तुमची लाईफ आहे, तुम्ही एन्जॉय करा. ज्या दिवशी तुम्ही वारणार, ज्या दिवशी तुमच्यासोबत असं काही झालं, त्या दिवशी दुसऱ्या क्षणापासून तुम्हाला बॉडी म्हटल्या जाणार. तुम्हाला तुमच्या नावाने पण नाही बोलवणार. आणि खरंच तुला सांगू का, हे खरं मोटिवेशन आहे. कारण ज्या त्रासात आहे ना, तोच समजू शकतो. आणि आज जो पॉडकास्ट ऐकतोय, जो बघतोय, आणि त्यांनी कुठंतरी तो लॉसमध्ये असेल ना, तो समजू शकतो की हे दुःख काय असू शकतं. आणि खरंच म्हणजे ठीक आहे, आज पैशाचा लॉस असेल, हे असेल, पण हे उमेद आहे एक. इथनं चांगलंच होणार. एक डाऊनफॉल येणं गरजेचंच आहे, तेव्हाच एक हाईप मिळणार. जर का मी तिथनंच माझ्या बिझनेसच्या फ्लोमधनं सक्सेस झालो असतो, तर ना आज अश्रू गळले असते, ना मी लोकांसमोर आलो असतो, ना मला घरच्यांची किंमत, म्हणजे घरच्यांची रिॲलिटी मिळाली असती, नातेवाईकाची मिळाली असती, समाजाची मिळाली असती, कोणाचीच नसती मिळाली. पण आज जे झालं ते खूप चांगलं झालं की देवानी माझ्यासोबत हे केलं ना, आज मला या क्षणावरती त्याने आणून ठेवलं. आता इथनं जे माझी निघल, तर मी माझ्या स्वतःसाठी जगेल. आणि मला तेच दाखवायचं की तुम्ही तुमच्या स्वतःसाठीच जगा, तुम्ही कोणासाठी जगू नका. ज्या दिवशी तुमचा श्वास बंद झाला, ज्या दिवशी तुमची ब्रीथिंग बंद झाली, त्या दिवशीच तुमचा गेम ओव्हर आहे. त्यानंतर काय 10 दिवसानंतर तर गोड जेवण करतात ना, गोड जेवण करतात. बरोबर. कोणाला काही फरक नाही पडत, कोणीच काही नाही. आई 1 वर्ष रडेल, बायको 1.5-2 वर्ष रडेल, लेकरबाळ रडतील, नंतर एक टाइमापर्यंत तुमचा फोटो सुद्धा घरात ठेवणार नाही, कारण की नको, तो आत्म्याच्या दुनियात गेलेला आहे. पण जोपर्यंत तुमचे डोळे उघडे, तर स्वतःसाठी एन्जॉय करा. मला तेच लोकांना दाखवायचं, यार मी जगू शकतो, तुम्ही पण जगा. लोकांवरती कर्ज होते दादा, तर माझ्यावरती 60 लाख रुपयापर्यंत जवळपास माझ्या सिबिलवरती लोन दिसते. तर लोक 10-20 लाख लोन झालं तर सुसाईड करतायत. बरोबर. लोक सोनं जर का बँकेमध्ये ठेवलेले सोडून नाही आणू शकत तर सुसाईड करताय. माझं सोनं ऑलरेडी 12 ते 13 लाख रुपयाचं मुथूट फायनान्समध्ये ठेवलेलं आहे, तरी मी सुसाईड करायचा विचार नाही केला. लोकांची एंगेजमेंट तुटली, लोकांचा हार्ट ब्रेक झाला, तर ते सुसाईड करतात. माझी तर एंगेजमेंट तुटली, माझं 7 वर्षाचं प्रेम होतं, तरी मी सुसाईडचा विचार नाही केला. लोकांना घरचे बोलतात तरी ते सुसाईडचा अटेम्प्ट करतात. मी तर निर्लज्ज सारखा बोलणं ऐकतोय, तरी मी सुसाईड नाही केलं. लोकांचे बिझनेसेस ठप्प होतात, तरी ते सुसाईडचा अटेम्प्ट करतात. माझे तर बिझनेसेस वगैरे सर्व फ्लॉप झालं, तरी मी सुसाईडचा अटेम्प्ट नाही केला. या सर्व गोष्टींमधून असं नाही की मी निर्लज्ज झालोय. बरोबर. या सर्व गोष्टींपासून एकच आहे की मोठे स्वप्न बघायची जी उमेद होती ही मी बघितली होती. मोठं मला व्हायचं होतं, मला मोठ्या लोकांना घेऊन मोठं नव्हतं व्हायचं. उद्या जर का मी खरंच ऍक्च्युअली लॅम्बोर्गिनी घेतली तर ती माझ्यासाठी घेतली, ती लोकांसाठी नाही घेतली ना. त्यामुळे मी कशाला मरू? लोकांनी निर्लज्ज म्हणू, काही म्हणू, घरच्यांनी निर्लज्ज म्हणू, काही म्हणू, तसं मी मेल्यानंतर तर उद्या कोणाला फरक नाही पडणार. जर का मी जगून पुन्हा एक ट्राय अटेम्प्ट करून जर का मी त्यामधनं निघालो तर 100%. आणि एक अजून मला सांगायचं होतं, जर का तुम्ही खरंच शेअर मार्केट मनापासून करसाल ना, स्किल पासून करसाल, तर त्याच्यामध्ये पोटेन्शियल आहे खूप देण्यासारखं. जर का तुम्ही मनापासून करत, असं नाही की शेअर मार्केटचा गड्डा बिझनेस भरून देईल, बिझनेस पण भरून देऊ शकतो. पण ते म्हणतात ना की जर का आता माझे 10 रुपये जर का पुण्याला पडले, मी मुंबईला जाऊन शोधतोय, तर त्यात काही अर्थ नाही. माझा पैसा 10 रुपये मला पुण्यालाच येऊन भेटतील. जर का माझा लॉस जर का 50 लाखाचा शेअर मार्केटमध्ये झालेला आहे, तर माझे 50 लाख रुपये मला शेअर मार्केटच देईल. अदर बिझनेस पण देतील, पण माझी मेंटॅलिटी ती नाहीये दादा की मी अदर बिझनेस मधून तो पैसा काढेल. आणि तुम्ही सर्वांना, प्रत्येक जण तुम्ही आता माझ्यासाठी सिंपती देऊ शकता, मदत देऊ शकता, पैसे देऊ शकता. ऍक्च्युअली मला आता इथून जायचं तर 4 व्हीलर करून देऊ शकता, पण तुम्ही माझी मेंटॅलिटी चेंज नाही करू शकत. नाही, बरोबर. तुम्ही आयुष्यभर जरी मला साथ दिली, तर माझ्या मेंटॅलिटीमध्ये माझा लॉसेस आणि जोपर्यंत माझा लॉस पूर्ण नाही होणार माझ्या याच्यामधनं, तोपर्यंत माझी मेंटॅलिटी बदलणार नाही. आणि माणूस हा फक्त मेंटॅलिटी नंतरच चेंज होऊ शकतो. बरोबर. हे मी अनुभवलं त्यामधनं मला लोकांना सांगायचंय, गिव्ह अप करू नका. जे होईल एंड पर्यंत जेवढं होईल तुमच्याकडून द्या, पण गिव्ह अप नका करू. काहीच नाही होणार. जास्तीत जास्त काय होणार आहे, लोन जर का तुमच्यावरती असेल, जे पण हे पॉडकास्ट पाहत असतील, तुमच्यावरती 1000 किती लाखोनी करोडोनी लोन असेल, तुम्हाला रिकव्हरी वळले परेशान करत असतील, फेस करा. जेवढं तुम्ही फेस करसाल तेवढं ते सेटल होऊन जाईल. काही नाही होणार. जास्तीत जास्त ते घरापर्यंत येतील, घरापर्यंत तुमचे तमाशे होतील, काही नाही होणार. त्यांना सरळ सांगायचं, तू जे होईल ते लिगल कर, जे होईल ती लिगल प्रोसेस कर, मी लिगल जायला समोर आहे. तुमच्यावर किती फायनान्स असू द्या, क्रेडिट कार्डचे हप्ते बाउन्स असू द्या, लिगल त्यांना सरळ शब्द वापरून द्या, लिगल आहे. तुमचं सोनं नाणं ठेवलेलं आहे, सोनं तुम्हीच केलेलं आहे, सोनं जीवापेक्षा मोठं नाहीये. सोनं कधी ना कधी निघूनच आहे. बिझनेस लॉस झाले, बिझनेस पुन्हा उभारू ना. जर का आपण इथं बिझनेस आहे, तुम्ही नसणार तर बिझनेसला काही अर्थच नाहीये. ठीक आहे, तिथं पण तुम्ही सर्व्हाइव्ह करू शकता. त्याच्यानंतर काय सांगू, काय भयानक. फक्त एकच मेंटॅलिटी तुमची हलू नका. जोपर्यंत तुमची मेंटॅलिटी आहे ना तोपर्यंतच तुम्ही सर्व करू शकणार. ज्या दिवशी इथलचा गेम ओव्हर झाला ना,
आणि आणखी एक सांगायचं मला, सगळ्यात जास्त हार्ट अटॅक, मी मेडिकल फील्डमधून रिलेट करतो, त्यामुळे मेडिकल फील्ड खूप जवळून बघितली. हार्ट अटॅक येण्याचं सगळ्यात जास्त कारण फक्त माणसांचंच आहे. बरोबर. ऐकलं कधी दादा असं मोस्टली की त्या बाईला हार्ट अटॅक आला किंवा त्या मुलीला हार्ट अटॅक आला, जिम मध्ये जिम करताना मुलीला हार्ट अटॅक आला? नाही, अटॅक इन फक्त मुलालाच, कारण की त्याचं मेंटल प्रेशर खूप जास्त आहे. खूप जास्त आहे. लोक घरचे म्हणतात की मुलीचा जन्म नकोय, मुलाचा जन्म पाहिजे, की हा घर. दादा मी म्हणतो मुलीचा जन्म बेस्ट आहे, खरंच बेस्ट आहे, की लग्न होऊन ती दुसऱ्याच्या इथं जाते, ती तिचं आयुष्य पूर्ण दुसऱ्याने नवीनने सुरुवात करते. पण त्या मुलाचं काय, तो किती हरासमेंट मध्ये, लग्न झाल्यानंतर बायकोचं प्रेशर, लेकरांचं प्रेशर, आई वडिलांचं टेन्शन, उद्या बायको नाही चांगली वागली तिकडून पण टेन्शन, घरात आणायची कमाईचं टेन्शन. म्हणजे तुम्ही मुलांचं जीवन आहे काय, मुलांचं जीवन. आणि हे जर आज मी शेअर मार्केटमध्ये हारलो, पण कुठे ना कुठे माझ्या पण तर मनात होतं ना की मी मोठा झाल्यानंतर मी आईला पण मोठं करेल, भावाला पण मोठं करेल. मी एकटा तर तो पैसे घेऊन नव्हतो जाणार ना. अर्थात मोटिव्हच तो होता ना की आपलं फॅमिलीच पुढे जाईल ना. पण ज्या दिवशी मी तिथं असक्सेस झालो, मग त्या दिवशी टॉर्चर कोणी केलं मला, सर्वात जास्त मेंटली हरास कोणी केलं, फॅमिली. मी कुठे आता केस टाकू का? आणि माझ्यासोबतच नाहीये, मोस्टली 90% माणसांसोबत तेच होते. हे मेंटली फक्त एवढे स्टक झालेले आहेत ना की यांना दिलासा सपोर्ट देणार कोणीच नाही. सगळ्यात अगोदर आपल्या जवळचेच पहिला पाय काढून घेतात. सगळ्यात अगोदर समाज तर नंतर येतो, सगळ्यात अगोदर घरचे पाय काढतात, मग माणूस अजून टेन्शन मध्ये जातो. जिथून दिलासा पाहिजे तिथून दिलासा तर भेटतच नाही. एक रिलीफ असतो नाही का, आज आहे पैसाच आहे नाही काली आपण झिरोच होतो, आज पैसा आला, परत झिरो झालो, उद्या पैसा येईलच. मग मला तर खरंच वाटतं की जे आपले जवळचे आहेत, नातलग रक्तातली जी लोक आहेत ना, त्यांनी खरंच सपोर्ट केला पाहिजे. कोणी नाही करत, कोणीच नाही करत. जेव्हा ती परिस्थिती येते ना सर, तुम्हाला खोटं नाही सांगत, कोणी मदत नाही करत. तुमच्या सुखात सर्व जवळ येतील, जिथं ते म्हणतात ना गुळ तिथेच माशा, सेम आहे. जोपर्यंत तुमच्याजवळ पैसा आहे तोपर्यंत सर्व चिप तुम्हाला येतील, जवळ येतील, आपुलकी दाखवतील. पण ज्या तो पैसा संपेल ना, त्या दिवशी रंग दिसणं सर्वांचे चालू होईल. असं नाही की मदत करतील, एका टायमाला त्यांची पण लिमिट आहे. त्यांची जेव्हा ती लिमिट क्रॉस होते ना, तेव्हा त्यांचा रूप दिसतो की अच्छा हा बंदा असा आहे आणि आपण चुकीचं होतो. अर्थातच. सो मग आता काय प्लॅन केलेला आहेस, कसं काय वाटतं तू पुढचं कशा पद्धतीने नियोजन केलंयस तू? एकच आहे दादा, की आता जो मी पॉडकास्ट देऊन आलेलो आहे, मला भयानक मेसेज आले, भयानक डीएमएस आले आहेत. 500 ते 600 मेसेज मला इनबॉक्स मध्ये आले आणि मी प्रत्येकांचे वाचले. आणि प्रत्येकाचं एकच म्हणणं होतं की माझ्यावरती एवढं कर्ज आहे, मी अशा डिप्रेशनमध्ये, माझ्यावरती एवढं लोन आहे, मी अशा डिप्रेशनमध्ये, मला घरी काही सपोर्ट नाही, मी शेअर मार्केटमध्ये एवढे हारलो, मी शेअर मार्केटमध्ये तेवढे हारलो. स्वप्न तुम्ही बघितले होते ना शेअर मार्केटचे, मोठं व्हायचं तुम्हालाच होतं की नाही. आता गिव्हअप नका करू ना. जसे मी स्वप्न बघित, आज माझ्याजवळ पण काहीच नाहीये. जर का मी मोटिवेशन करणं खूप सोपं आहे, मला पण मोटिवेशनची गरज आहे, हे मी ऐकतो, हे खूप मस्त सोपं आहे, इझिली वाटते. पण जेव्हा करतो ना माणूस, सफर करतो ना, तेव्हा त्याला समजते. आता मला जरी 1 करोड कमवायची किंवा मला 1 लाख जरी कमवायचे, माझा खिशात सध्या 10,000 रुपये सुद्धा नाहीये, बरोबर, तर मग मी करणार कसं? हे जे करते त्यालाच कळते. फक्त माझं एकच सांगायचं आहे, मला एकच याच प्लॅटफॉर्मवरती येऊन सांगायचं होतं की तुम्ही फक्त शांत राहा, एकदा डोक्याला शांत ठेवा, एकदा फक्त विचार करा की चुकी काय झाली. जिथं चुकी, असं नाही की चुकीचा अर्थ अंतच आहे, चुकीचा अर्थ पूर्ण एक सुरुवात पण असू शकते ना. अर्थातच. तर तुम्ही फक्त एक सुरुवात करा, एकदा एक पुन्हा पाऊल उचला. बिझनेसमध्ये हरले असाल तर बिझनेस ट्राय करा, शेअर मार्केटमध्ये हरले असाल तर शेअर मार्केट ट्राय करा. कारण की पण आता तुम्ही झिरोवरती आहे, जितके मी बघितलेले ते झिरोवरती. आता तुमच्याजवळ हरायला आहेच नाही दादा काही. खरं, आता माझ्याजवळ हरायला काय, मी स्वतःची किडनी तर काढून विकू नाही शकणार ना. बरोबर. आता मला कोणी काही म्हटलं, किती सांगितलं बा तू शेअर मार्केट सोड, मी पहिले सांगून बसलेलो की मेंटॅलिटीचा गेम आहे. माझ्या मेंटॅलिटीमध्ये फिक्स आहे, 1-1.5 करोडचा गड्डा मी पूर्ण म्हातारा होईल तरी बिझनेसमधून नाही विकणार. कारण की माझा जो पहिला फ्लो होता सुरुवातीचा, तेव्हा माझ्यावर कर्ज नव्हतं. 100 रुपये जरी आले ते माझे होते, आता 100 रुपये जरी आले ते लोकांचे आहेत. आणि माझी मेंटॅलिटी ती नाही की मी 100 रुपये लोकांसाठी करू. ऍक्च्युअली मला द्यायचे आहेत, आपली नियत चांगली आहे, पण मी माझ्या मानसिकतेनुसार नाही करू शकत ना. माझी मानसिकता काय आहे की मला आज रोजी 1 लाख रुपये पर मंथ, 1 लाख रुपये पर डे पाहिजे, 2 लाख रुपये पर डे पाहिजे, तर मला तो शेअर मार्केटच देईल. ऍक्च्युली जो गड्डा मी जिथं भरला, मी त्याच गड्ड्यामधून बाहेर निघेल. तसं मला लोकांना पण सांगायचं की जो गड्डा तुम्ही भरला तुमच्या कॅपॅसिटीनुसार, 5 करोड असेल, 10 करोड असेल, 10 लाख असेल, 20,000 असेल, तुमच्या कॅपॅसिटीनुसार, तर तुम्ही जगा. जो सोलापूरचा किस्सा आहे दादा, जो मी ऐकला, ते शिक्षक, ते तर मुख्याध्यापक होते, त्यांना 1 लाख रुपये पर मंथ होता. माझ्यावर तर तसं काहीच नाहीये, तरी मी सर्व्हाइव्ह करतोय ना. तर त्यांनी पण चुकीचं पाऊल उचललं आणि त्यांनी
पण ठीक आहे, आता ते त्यांच्या डिप्रेशनमध्ये होते. आज सर्व समाज, सोलापूर वगैरे सर्व म्हणतात की यांनी आम्हाला सांगायला पाहिजे होतं. काय सांगणार होते दादा? त्यांनी सांगितलं पण असणार तर हे थोडी येऊन सांगणार आहे आता समोर. खरं. त्या टायमाला कोणीच नाही करत, तेव्हाच त्यांनी ती टोकाची भूमिका उचलली ना. त्यांनी सुरुवातीला ते खीर वगैरे मध्ये पॉयझन टाकलं, लेकरांचा, बाळांचा, त्या बायकोचा जीव गेल्यानंतर त्यांनी सुसाईड केलं 22 पानांचा सुसाईड नोट लिहून. आणि 22 पानांच्या सुसाईड नोट मध्ये त्या माणसाने त्याची पूर्ण लाईफ सांगितली, जी आज मी या मंचावरती सांगतोय ना. सेम स्टोरी होती की मी मेल्यानंतर माझ्या बायकोला आणि लेकरांना सुखी नाही जगू देणार. मी माझ्या बायकोला आणि लेकरांना स्वतःला त्यासाठी घेऊन चाललोय. आज पोलिसांनी त्यांच्यावर केस टाकली, तर रिटर्न केस टाकली की या माणसांनी त्याच्या बायकोला लेकरायला नव्हतं मारायला पाहिजे, तर गुन्हे दाखल झाले. काय फायदा गुन्हे दाखल करून? तो पण नाहीये, त्यांचे लेकरं पण नाहीये. त्या माणसाने त्यांचं पूर्ण खानदानच नष्ट केलं. आता यात चुकी त्या माणसाची नाहीये ना, पण मेंटली तो त्या लेवलपर्यंत डिप्रेस होता. त्याला सांगणारं कोणी नव्हतं की बॉस तू याच्यातून निघू शकतो. त्याला असं वाटलं 1,80,00,000 म्हणजे त्याची लाईफ संपली. ऍक्च्युली जर का तुम्ही 1,80,00,000 गमवले ना दादा, माझं मत हे आहे की तुम्ही 20 कोटीचे माणसं 100% आहेत, तेव्हाच तुमची कॅपॅसिटी तेवढी होती ना. अर्थातच आहे. जर का तुम्ही 10,000 लूज केले तर तुम्ही 1,00,000चा माणूस आहे, तेव्हाच तुम्ही 10,000 लूज केले. तर 10 लाखावर तुम्ही गिव्हअप करण्याचा काही अर्थच नाहीये. 10,000 जर का तुम्ही गिव्हअप करून तुम्ही म्हणत असाल की मी सुसाईड करतो, तर हा पर्याय नाहीये. एकदा फक्त विचार करा, 10,000 गमवले, पुन्हा 1-2,000 रुपयांना आपण नवीनच सुरुवात करू. नाही, अर्थातच खूप अशी लोक आहेत रे, म्हणजे की त्यांना एवढी गरज आहे, म्हणजे सहानुभूतीची गरज आहे, एक थोडासा दिलासा देण्याची गरज आहे. आज आपण जगामध्ये बघतो, समाजात बघतो, जेवढं हे दिसतंय सगळं, संपत्ती, पैसा, गाड्या, सगळं, लोक खूप डिप्रेशनमध्ये आहेत. कुणीतरी आपलं माणूस पाहिजे आणि मी येऊन सांगणार. आणि मला सुद्धा तुझ्यामध्ये तेच अजून पोटेन्शियल दिसतं की बाबा मला असं पर्सनली वाटतं की तू स्वतः लोकांना मोटिवेट केलं पाहिजे. आता तू एक चान्स घेऊ शकतोस, तू सोशल मीडियावरती येऊन लोकांना अजून मोटिवेट करू शकतो, की अवेअर करू शकतोस. अवेअरनेस देणं सुद्धा खूप चांगलं काम आहे. मी त्यांना मोटिवेट म्हणजे मला दादा त्या पद्धतीने मोटिवेट नाही करायचं की तुम्ही असं करू शकता, कारण की मी पण तुमच्याच कंडिशनला आहे. मी 0 वरती आहे. मी 0 पण नाही, मी मायनस मध्ये. मायनस मधून पहिले गड्डा भरावा लागेल, यावं लागेल. तर मी माझी जर्नी फक्त तुमच्यासोबत स्टार्ट करायची की गिव्ह अप नका करू. हे जग इतकं सुंदर बनवलेलं आहे ना, फक्त उघड्या डोळ्यांनी बघा. जोपर्यंत होईल तोपर्यंत बघा. जन्म घेणं आपल्या हातात नाही, मृत्यू आपल्या हातात नाहीये, पण तुम्ही तुमचा मृत्यू चॉईस नका करू की मी आता सुसाईड करतो, हँगिंग करतो, पॉयझन घेतो. नका, बिलकुल नका करू. फक्त एक चान्स द्या. जेव्हा देवाचा बुलावा येईल तेव्हा तो एक्सेप्ट. पण जोपर्यंत देवाचा बुलावा येत नाही तोपर्यंत स्वतःहून काहीच करायचं नाही. जे होईल ते करू, जोपर्यंत होईल तोपर्यंत लढू. आज माझ्याजवळ पैसे नाहीये, लोकांचे पैसे द्यायचे, मला माहिती इथून बाहेर गेल्यानंतर माझं जीवन काय, माझा मोबाईल आता पण वाचतोय, मला त्यांचे पैसे द्यायचे आहेत. पण ठीक आहे ना, बाहेर गेल्यानंतर जे करायचं ते करू, पण गिव्ह अप कशाला करायचं? स्वप्न मी बघितले होते, पूर्ण पण मीच करेल, साकार पण मीच करेल. आणि हा तेच आहे, जर तू केटरिंग पासून जर 180 रुपये तुला पगार होता, केटरिंग तू वेटरचं काम करत होतास, त्यावेळेस तुझ्याकडे काय नव्हतंच, काहीच नव्हतं, 0 होतो. तू प्रयत्न करून तू उभं केलंस. आणि ठीक आहे, आता गेलं म्हणून चल, ठीक आहे आता गेलं, पण ही मला पण एक आहे की लाईक हा, तू तेव्हा 0 होता तर आता 0 आहे, तर पुढं पण तू चांगल्या पद्धतीने करू शकतो. पण तो एक स्टेप अजून जर एक, मला असं पर्सनली वाटतं की परत एकदा लॅबोरेटरी टाकून किंवा परत तो एक छोटासा पर्याय उभा करून, एक छोटा बिझनेस ओपन करून, की बाबा ॲटलिस्ट सस्टेनेबल असेल. खूप मला दादा खरंच, मला खूप जण सांगतात की तू पुन्हा एकदा लॅब पासून सुरुवात कर, कारण की तुझ्यात ती स्किल आहे. पण मी जसं सुरुवातीला बोललो, मेंटॅलिटीचा गेम आहे. आज मी किती लॅब टाकली दादा, मी जेव्हा सुरुवातीला लॅब टाकलेली होती ना, तेव्हा मी फ्रेश होतो, एकदम फ्रेश होतो. तेव्हा मला डॉक्टर लोकांनी पण सपोर्ट केला. आणि माझी सकाळी उठण्याची मेंटॅलिटी ती होती की मी आता सकाळी उठल्यानंतर मी माझा लॅब वगैरे करेल, अगरबत्ती वगैरे लावून पेशंट करेल, मी हँडलिंग व्यवस्थित करेल. आजची सिच्युएशन ती आता सकाळी 5 पर्यंत झोपच नाहीये, कारण की मेंटल प्रेशर खूप जास्त पडलेलं आहे. आणि इथून जर का आता पुन्हा उठायचं म्हटलं तर कोणीच सपोर्ट नाही करणार ना. आज मला इक्विपमेंट घ्यायला पण कोणी पैशाची मदत नाही करणार, कोणीच नाही करणार. आज आता भले तो पॉडकास्ट दिला मी, त्यामध्ये कमेंटमध्ये आले की QR पाठव, मला DM आलेत की आमची अवकात 500ची आहे, की मतलब मैं 500 रुपये भेज सकता हूँ, 1000 रुपये भेज सकता हूँ. कोणाचे पैसे काही कामाचे नाही ना. आज 500 घेईल, काय करणार आहे मी त्या 500चं? शेवटी जोपर्यंत माझी सायकोलॉजी बिल्ड होत नाही तोपर्यंत मी नाही करू शकणार दादा. आणि जोपर्यंत माझी सायकोलॉजी तिथूनच बिल्ड नाही होणार तोपर्यंत काहीच नाही होणार. तर हेच नाही ना, 97% का लॉसमध्ये त्यांना असं वाटतं की मी हा गड्डा दुसरीकडनं भरतोय. मग ते काय करतात की आता शेअर मार्केटमध्ये 50 लाख रुपये लॉस केला, जवळपास 60-70 लाख रुपये लॉस केला, 5 लाखाचा बिझनेस टाकतील. आणि मेंटॅलिटी तर शेअर मार्केटची आहे पूर्ण झालेली. 5 लाखाचा बिझनेस इझिली ड्रॉबॅक हे करून टाकतील, ते गमवून टाकतील. ते मग प्रगती करूच नाही शकणार, कारण की त्याची प्रगती पूर्ण शेअर मार्केटमध्ये बसलेली आहे. आणि ऍक्च्युली मार्केटमध्ये पोटेन्शियल आहे, फक्त पोटेन्शियल तुमच्यात नाही की ते घ्यायचं.
राईट. बरोबर, की तुम्ही तुमची मानसिकता ती नाही तुमच्यावरती बनवली. स्वतःवरती कंट्रोल नाहीये कंट्रोल नाहीये, जो की माझा सुद्धा सध्या पण नव्हता, आतापर्यंत नव्हता, पण आता मी माझी सायकोलॉजी खूप जास्त बिल्ड केलेली, कारण की मी दुनिया खूप जवळून पाहिलेली आणि देवानी पण मला शेअर मार्केटमध्ये लॉस त्यासाठीच केला की तू रस्त्यावर ये, रस्त्यापासून आता पुन्हा राजा हो. हो. जर का तू डायरेक्ट राजा झाला असता तर मला तो अहंकार आणखी वाढला असता, माझा जो इगो पहिले होता तो आणखी वाढला असता. बरोबर, तो आता कमी नसता झाला, पण आता तो इगो एकदम नसल्यासारखा आहे, झिरो आहे. आता इथं जी माझी प्रगती होईल ती मला लोकांना घेऊन राहील आणि मला लोकांना पण याच्यामधनं काढायचंय की बॉस तुम्ही निघा, मला तुम्हाला काढायचं. मला सांगा, आता युट्यूबवरती किती नॉलेज आहे शेअर मार्केटचं, लोक करोडोचे क्लासेस विकतात, कॉल्स टिप्स देतात की तुम्ही असं करा, तुम्ही प्रॉफिटेबल बनसाल, पण जो ऍक्च्युअल सेवीचा रेकॉर्ड आहे तो काय म्हणतो 97% लॉस. म्हणजे 20 वर्षामध्ये बदल का नाही झाला? कारण की कोणी येऊन सांगितलंच नाही की ऍक्च्युअल करायचं काय तुम्हाला. बरोबर आहे, की तुम्हाला कुठे चेंज करायचं आहे, तुम्हाला बिल्ड कुठे व्हायचंय. तुम्ही किती स्ट्रॅटेजी वापरली, तुम्ही किती कॅपिटल घेऊन आले, तर तुम्ही तो झिरोच करणार आहे. तुम्ही किती 10 दिवस ट्रेडिंगमध्ये लागले, तुम्ही तर शेवटी एक दिवस झिरोच करणार आहे. का? कारण की 20 वर्षामध्ये तुम्हाला कोणी सांगणारच नव्हतं दादा मला हे चेंज करायचंय. मला लोकांना सांगायचंय की बॉस तुम्ही ते चेंज फक्त एकाच गोष्टीने करू शकता, तुमच्या स्वतःचा माइंडसेट. जोपर्यंत तुमचा माइंडसेट चेंज होणार नाही तोपर्यंत ही दुनिया पण चेंज होणार नाही तुमच्यासाठी. आणि तुमचा माइंडसेट फक्त असा पाहिजे की मला एकदा करायचंय, मला गिव्ह अप नाही करायचंय. जळगाव मधला एक मुलगा होता दादा, त्यांनी 35 लाख रुपये लॉस केला. पल्सर होती त्याच्याकडे, तो शेतामध्ये गेला, स्वतःच्या गाडीतलं पेट्रोल काढला, अंगावरती टाकलं, लायटरने पेटून घेतलं. त्याचा जो बॉडी जळलेली होती ते ऍक्च्युअल पल्सरवरती तशीच चिपकलेली होती. युट्यूबवरती न्यूजमध्ये. फक्त 35 लाख. यंग मुलगा 23-24 वर्षाचा. घरी जर का माहीत झालं तर घरचे डिप्रेशनमध्ये जातील, घरी कोणीतरी अटॅक वगैरे येईल तर त्याने स्वतःला सुसाईड करून स्वतःला संपवण्याचा निर्णय घेतला. तसाच जळलेला होता त्या पल्सरवरती. का? हे सोलापूरची कंडिशन, ही दुसरी कंडिशन. का असे? हे तर आपल्या समोरचे आहेत, जवळपासचे आहेत, महाराष्ट्रातले आहेत म्हणून. ऑदर पुरे इंडियामधले. पण जीव इतका सोपा आहे का की तुम्ही देणार? शेअर मार्केटमध्ये स्वप्न तुम्ही पाहिले तर मग जीवाच बघा ना, ते स्वप्न पुन्हा डोळ्याने. फक्त इज्जतीसाठी किंवा इज्जतीपायी लोक बाहेर येत नाहीयेत, बोलायला घाबरतायत. बोला, जर नसेल बाबा तुम्ही हतबल आहात, नाहीये तुमच्याकडे ऑप्शन, ठीक आहे. काय म्हणजे 2 लोक शिव्या दिल्या काय, 2 लोक चांगली बोलली का, काय नाही, मन मोकळं करा. कारण मनात जेवढं ते राहील तेवढं ते काढत राहा, कारण तोच एक चांगला पर्याय असू शकतो. कारण डिप्रेशनमध्ये राहणाऱ्या माणसांचं मी खूप जवळून बघितलेलं आहे. खूप वाईट फेज आहे ती. आणि त्या फेजमध्ये त्यांना एकच समजते ना की आता फायनान्शियल कंडिशन आहे दादा, जोपर्यंत पैसा आहे तोपर्यंत सर्व काही आहे. आज तुमच्या खिशात 1000 रुपये तर तुम्ही घरी किराणा वगैरे आणू शकता, तेव्हाच घरचे खातील पितील. आज तुम्ही डिप्रेशन मध्ये तुमच्या खिशात 1000 रुपये नाही तर ऍक्च्युअल मग मेंटॅलिटी तीच येते की मी एकदाच झोपून जातो. बरोबर, एकदाच झोपून जाणे कायमचा, मला काही घेणं देणं नाही. पण ते चुकीचं पाऊल आहे, खरं, खूप भयानक चुकीचं पाऊल आहे. एकदा पुन्हा ट्राय करा ना, तुमच्यातच कॅपेबिलिटी ती आहे, पुन्हा ट्राय करा. जोपर्यंत पूर्ण जाणार नाही दादा तोपर्यंत ट्राय करा, हे माझं म्हणणं आहे. आणि ज्या दिवशी तुमचं सगळं संपलं, तुम्हाला असं वाटलं, त्या दिवशी बाईचं गायब होऊन जा. गायब म्हणजे कुठे बाहेर चालल्याचा, मोबाईल वगैरे बंद करून, पण जीव नका देऊ. आणि ज्या दिवशी तुम्ही सक्सेस होसाल त्या दिवशी वापस या, तुमचे घरचे तसेच भेटतील, तुमच्या माघारी कोणी मरणार नाही. जर का तुम्ही गायब झाले तर कोणी असं तुमच्या माघारी नाही, तर माइंडसेट तुम्ही काढून टाका, डोक्यातून काढून टाका की मी गेल्यानंतर हा जीव देईल. ते म्हणतात ना मराठीत की मेल्यानंतर सरनात कोणी उडी मारत नाही दादा, जळला. घरी आल्यानंतर तो आंघोळ केल्याशिवाय घरात जात नाही. तीच आई, तेच वडील, तोच बाप, तीच बायको, तेच लेकरं तुम्ही मेल्यानंतर आंघोळ करूनच घरात जातील. कारण की हात मेला, याची बॉडीचे आपल्यावरती राख आहे ना. त्यामुळे कोणासाठी करायला लागले? स्वतःसाठी करा, बस स्वतःसाठी. एकदा पाऊल उचला, तुमचा चेंज होईल. ज्या दिवशी तुम्ही स्वतःचा माइंडसेट आणि सायकोलॉजी डेव्हलप केली ना दादा, प्रत्येक घरासमोर लॅम्बोर्गिनी उभी राहील. आज लोक हसतील, फेक म्हणतील, पण प्रत्येक घरासमोर लॅम्बोर्गिनी उभी राहील. फक्त सायकोलॉजी चेंज करा. आणि ज्या दिवशी ती लॅम्बोर्गिनी म्हणतात ना 2च सीट आहेत, कारण की जो तुमच्या शेजारचा एकदम प्रिय आहे म्हणूनच त्या गाडीला 2 सीट आहेत. आता बसमध्ये तर 50 सीट आहेत. त्या सफरमध्ये बघा की तुमच्यासोबत कोण होतं. बरोबर. मला एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे. आपण समाधानी का नाही होत? म्हणजे आपल्याकडे जर बलेनो जर असेल, बरोबर, तर आपल्याला लॅम्बोर्गिनीच का पाहिजे? मग 100% बरोबर आहे दादा. पण असं नाही ना की आपण मग बलेनोवरतीच खुश राहायला पाहिजे. लाईफस्टाईल ही बनवून दिलेली ना देवानी, नाही पण आपल्याला एक्सपांड होत जायचं आहे माझ्या तरी हिशोबाने. नाही, अर्थातच मला तुमचं पटतंय पूर्ण. पण मला हे म्हणायचंय की समाधानी इन द सेन्स की 4 व्हीलर आहे, लॅम्बोर्गिनी तुमच्याकडे एका टाइम ऑफ पिरियड नंतर येणारच आहे, पण गडबड का मग? नाही का?
हा गडबड नका करू, जी मी चुकी केली ती नका करू, म्हणजे त्या स्टेजवर येऊ नका. पहिली गोष्ट त्या स्टेजवर येऊ नका की तुम्हाला जीव द्यायची पाळी येईल. बरोबर, हाच क्वेश्चन आहे तुमचा. येस, म्हणजे मला हेच म्हणायचंय की आहे त्या गोष्टीमध्ये समाधान मानायला आपण बरोबर आहे, 100% बरोबर आहे. थोडीशी. पण आता एक काय असतं दादा, तो एक लूप असतो. त्या लूपमध्ये जेव्हा कोणीही माणूस असो, बिझनेसमध्ये असू द्या, मार्केटमध्ये असू द्या, पारिवारिक समस्यामध्ये असू द्या, नवरा बायकोच्या किटकिटमध्ये असू द्या, असं नाही की शेअर मार्केट थ्रूच लोकांनी सुसाईड केलेलं आहे. राईट. नवरा बायकोच्या भांडणा थ्रू पण सुसाईड केलेलं आहे. आई वडील बोलले तरी लेकरांनी सुसाईड केलेलं आहे. बँकरप्ट झाले तरी सुसाईड केलेलं आहे. बरोबर. मग हा एक तो लूप असतो. त्या लूपमध्ये जेव्हा माणूस फसतो ना दादा, तर लॅम्बोर्गिनी तर खूप दूरची गोष्ट आहे, पण तो लूप असा असतो की तो लूप एक तर स्वप्न दाखवतो, आणि ते स्वप्न साकार नाही झाले ना, तर मग तो लूप जो आपल्याकडनं करून घेतो ते आपल्याला पण सुद्धा कळत नाही की आपण काय करत चाललो. आणि माझ्या एकट्याची स्टोरी नाही, खूप जण आहेत रिलेट करणारे माझ्यासोबत. आज जे बघतील ते रिलेटच करतील. राईट, तेच आहे. आपण समाधानी नाही, एका गोष्टीवर समाधानी नाहीये दादा. आणि ठीक आहे, आपण जगासाठीच करतो. जर का आपण समाधानी असतो तर आता लोकांना, म्हणजे लोक बोलतील मला काही, पण जर का आपण समाधानी असतो तर आपण बिना कपड्याचे हिंडलो असतो. आपले पूर्वज बिना कपड्याचे हिंडत होते. आज आपण कपडे का घालतोय? आपण समाजासाठी कपडे घालतोय दादा. बॉडी स्ट्रक्चर सेम आहे. आता मेडिकल फील्डचं आहे, लेडीजचं पण तेच आहे, मेलचं पण तेच आहे, पण आपण घालतो का? कारण की आपल्याला मानसिकता एक्सपांड होत गेली, ग्रो होत गेलो, आणि आपण लोकांसाठी कपडे घालतो. फाटके तुटके का नाही घालत? चांगलेच का घालतो? बरोबर. त्यामुळे आपलं प्रत्येकाची एक मानसिकता आहे की त्याला ग्रो व्हायचंय. राईट. मेंटॅलिटी असे ही जगानेच बनवून टाकलेली की ग्रो व्हायचंय. आणि या ग्रोच्या मागे सगळ्यात मोठा कारणीभूत आहे पैसा. जोपर्यंत पैसा आहे तोपर्यंत सर्व आहे, जोपर्यंत पैसा नाही तोपर्यंत काहीच नाही. सिगरेटचं पॉकेट आहे दादा, त्याच्यावरती लिहिलेलं आहे सिगरेट कॉजेस कॅन्सर, तुम्ही सिगरेट घेतल्यानंतर मरसा. त्याच्यावर फोटो टाकलेला आहे त्याचा. पण गव्हर्नमेंट का नाही त्याच्यावरती ऍक्शन घेत? का नाही बंद करत ते? तुम्ही सिगरेटची किंमत वाढवली, 20 रुपयाची सिगरेट 30 रुपयावरती नेली, 10 रुपये वाढवले की त्याच्यावरती टॅक्सेस चेंजेस. मग हे का? हे पण तर चुकीचंच आहे ना. मग जग तर फॉरवर्ड होत चाललंच ना ते. तर ते एक लागून गेलं, ते समाज लोकांना लागून गेलं की तुम्हाला मूव्ह ऑन व्हावंच, म्हणजे तो आपल्या लाईफचा एक आपण एक पार्ट केलेला आहे की नाही, ग्रोथ पाहिजेच आहे आपल्याला. म्हणजे अर्थात स्वप्न बघितलंच पाहिजे आणि ते पूर्ण करण्याची तेवढी आपण ताकद पण ठेवलीच पाहिजे, अर्थात, नो डाऊट. 2 BHK घर आपलं खालीचं झालेलं तर आपण वरती बांधायला जातोच. आपण त्या फक्त असं नाही की आता 2 BHK आहे म्हणजे आहे. बरोबर. नाही, अर्थातच. आज म्हणजे बोलायला तर खूप काही आहे. तू आज आलास, खरंच खूप छान वाटलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं की ज्या पद्धतीनं तू आज गोष्ट शेअर केलीस मनातली, की बाबा ह्या सिच्युएशन्स आहेत आणि तू उभं राहण्याची ताकदही दाखवलीस आणि दाखवतोयस. आणि खूप कमी मुलं असतात एवढ्या कमी वयामध्ये अचीव करतात, आणि ती मुलं खरंच ग्रेट असतात. त्यांना फक्त एक प्रेमाचा हात पाहिजे, तो करेल, तो पार करणार 100%. व्यवस्थित एज्युकेशन घेऊन शेअर मार्केटमध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीने पैसा कमवा, आणि होप सो की हे सगळं कव्हर होईल 100% दादा. आणि मला सांगायचं की ज्या लोकांना जर का माझं आवडलं असेल, का ज्या लोकांना वाटत असेल की याला पाहून निघावं, तर माझं युट्यूबचं चॅनल मी आता रिसेंट स्टार्ट केलेलं आहे. तुम्ही बिंदास होऊन मला जॉईन करा. हो. तुमच्या चॅनलचं नाव काय? आकाश राज अवसरमोल. मी दादाच्या चॅनलचा इंस्टाग्रामचा ID आणि यूट्यूबचा ID मी देईल. त्यांना नक्की त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा, त्यांच्याशी कनेक्ट व्हा, बोला त्यांच्याशी, गोष्टी शेअर करा. आणि जर तो लोकांना मोटिवेट करेल पुढे शेअर मार्केटच्या ह्याच्यामध्ये, तर उलटं ही खूप चांगली गोष्ट आहे की एक कुठंतरी हा एक स्वतःच्या चुकांमधून तो दुसऱ्यांना मोटिवेट करतोय आणि आत्महत्यापासून रोखविल. एक जरी माणूस वाचला याच्यातून तरी मला वाटतं की हा पॉडकास्ट सफल आहे. मला त्याच्यापेक्षा जास्त काही अपेक्षित नाही. ब्लेस करेल मी. एक जरी जीव वाचला तर खूप ब्लेस करेल. अरे खूप ब्लेस. आणि ह्या प्लॅटफॉर्म थ्रू झाला. मला यासाठीच तर करायचं होतं मराठीमध्ये तुमच्यासोबत. मी बघितलेलं तुमचे चॅनल खूप सारे, याच्या प्रिव्हियस पॉडकास्ट मला करायचीच इच्छा होती. हिंदीमध्ये जे मी बोलू नाही शकलो, जे कन्व्हिन्स नाही करू शकलो, ते मला या मध्ये सांगायचं होतं. राईट. नाही, नक्कीच आज आलास. खरंच तुझे आभार, कारण तू खूप लांबून आलेला आहेस आणि तू वाट पण पाहिली माझी. मनापासून थँक्यू. येस. आणि ग्रेट काम करताय सर, भयानक ग्रेट काम. जी लाईफची जेन्युइन स्टोरी आहे, जो मिडल क्लास माझ्यासारखा आहे, जो डायरेक्ट मोबाईलच्या कॅमेऱ्यावरती जे बोलून व्हायरल नाही होणार, ते तुमच्या थ्रू लोकांपर्यंत चालले, पोहोचते, त्यांच्या भावना कळतायत. म्हणजे हे ग्रेट काम आहे एकदम. मनापासून थँक्यू बोलवण्यासाठी. येस, थँक्यू सो मच. मित्रांनो, आजचा पॉडकास्ट कसा वाटला मला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि आयुष्य हेच आहे,
मला वैयक्तिक असं वाटतं की समाधानी राहणं ही आपली चॉईस आहे. कशा पद्धतीनं कुठं थांबायचं, कुठं हे कंटिन्यू चालत ठेवायचं. शेवटी जर आपण इथंच सगळं सोडून जाणार आहोत तर आपण कुठंतरी आपला पाय थोडा पाठीमागं घ्यायला काय हरकत नाही आहे. कुठंही कमीपणा नाही आहे. दुनियाला पुढं जाऊ दे. जग चाललेलं आहे. करोडो अरबोंनी कमवू दे दुनिया. काही फरक नाही पडत. समाधानी राहा. कारण आहे छोटं जरी असलं तरी आपलं असावं, सुंदर असावं, ज्याच्यामध्ये आनंद मिळावा. बाकी दादाचा पॉडकास्ट कसा वाटला मला नक्की सांगा. तोपर्यंत भेटत राहूयात. चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. कमेंट्स करा. कमेंट्स खूप महत्त्वाच्या आहेत तुमच्या. आणि भेटत राहूयात. थँक्यू सो मच.